तुळजापूरची ही भवानी आंबेडकरांची कुलदेवता होती. ते आपल्या लेटर हेडवर जय भवानी लिहायचे. रमाबाईंना पंढरपुराला फार जावं वाटायचं. तुकाराम त्यांचे आवडते संत होते. तुम्हाला माझ्याकडची पुस्तकं वाचायची असतील तर माझ्या ग्रंथालयात या आणि इथंच बसून पुस्तकं वाचा, तरच मिळते. त्यांनी खूप लोकांचे पुस्तकं घेतली, कधी परत नाही करायचे. त्यांचं रुटीन, कधी कधी 8-8 दिवस घरी पण जायचे नाही. त्यांना हिल्सा नावाची मासळी फार आवडायची आणि ते कलकत्त्यावरनं विमानाने मागवत. नदीत मासे पकडले आणि तिथंच बनवून खाल्ले. तर दुसऱ्या दिवशी एका वर्तमानपत्रामध्ये बातमी आली, हिंसक आंबेडकर. दिल्लीमध्ये त्यांच्या घराच्या बाहेर जशी बाग आहे तशी दिल्लीत कोणाकडेही इतकी सुंदर बाग नव्हती. ताजमहाल गळत होतो. त्यावेळेला बाबासाहेबांनीच ताजमहाल गळण्याची प्रक्रिया थांबवलेली होती. त्यांच्याकडे 3 पेट्स होते, टॉबी, पीटर आणि एकाचं नाव होतं मोहिनी. मोठीच बॉन्डिंग बाबासाहेबांचं त्यांच्या कुत्र्यांच्या बरोबर. आंबेडकरांसारखा वकील मिळणं म्हणजे. समाज स्वास्थ्याच्या ज्या मासिकावर एक त्यांनी कवरच एका निकेड स्त्रीचं चित्र छापले. त्या खटल्याच्या बाजूने बाबासाहेब उभा राहिले. त्यांचं दुसरं लग्न. तुमच्या समोर आता 2 चॉईस आहे, एक तर मृत्यू किंवा दुसरं लग्न. माई आंबेडकरांनी आंबेडकरला प्रपोज केलं नाही, तर आंबेडकरांनीच माई आंबेडकरला प्रपोज केले. जेव्हा माईने तो प्रस्ताव स्वीकारला तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना एक सोन साखळी पाठवली होती आणि त्या सोन साखळीला असं एक नांगराचं सिंबल त्या सोन साखळीला जोडलेलं होतं. तू माझ्या भरकटलेल्या आयुष्याला बांधून ठेवणारा नांगर आहेस. माईने आयुष्यभर तेच गळ्यात. माई आंबेडकर ह्या आंबेडकराच्या प्रेयसी होत्या. बाबासाहेबांचा घातपात केला माईंनी. का माईंना बदनाम केलं? माईची बदनामी करण्यामध्ये 4 लोक पुढे होते. माईंच्या हत्येची सुपारी दिली होती. 3 मारेकरी दिल्लीमध्ये पण गेले होते. 70 पर्यंत माई त्या अज्ञातवासात होत्या. बाबासाहेबांच्या नंतर आंबेडकरी चळवळीचा वारस कोण? माई आंबेडकरांकडे चळवळ जाऊ द्यायची नव्हती. माई आंबेडकरांनी बाबासाहेबांची हत्या केली. चळवळीची हत्या कोणी केली? कोण जास्त दोषी आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते? म्हणजे घटनेचे शिल्पकार होते, मोठे तत्वज्ञ होते, अभ्यासक होते, लेखक होते, खूप काही होते. ते महापुरुष होते. पण हा महापुरुष त्याच्या वैयक्तिक आयुष्यात, खाजगी आयुष्यात कसा होता? ते कसे वागायचे? त्यांच्या आवडीनिवडी काय होत्या? त्यांच्या सवयी काय होत्या? त्यांचा स्वभाव काय होता? त्यांनी आयुष्यात 2 लग्न केली होती. याबद्दलही बरंच काही लिहिलं गेलं, बोललं गेलं. या सगळ्या गोष्टींच्या बियॉन्ड जाऊन महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक माणूस म्हणून कसे होते आणि त्यांची एक वेगळी बाजू आपण आजच्या या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. आणि हीच बाजू सांगण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत आंबेडकरांवर ज्यांचा खूप चांगला अभ्यास आहे, ते केशव वाघमारे सर. तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. थँक्यू. आणि माझा पहिलाच असा प्रश्न आहे की बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा ते पत्रव्यवहार करायचे, त्यांचं लेटर हेड होतं, त्यावरती जय भवानी असा लोगो असायचा, जो शिक्का असायचा किंवा जे काही लोगो असायचा. तर हे जय भवानीचा काय संदर्भ आहेत? म्हणजे असंही म्हटलं गेलं की बाबासाहेब आंबेडकरांची, म्हणजे सुरुवातीच्या काळात हे सगळं मी बोलतेय, तर त्याच्या आधी तुळजापूरची ही भवानी आंबेडकरांची कुलदेवता होती असं जे काही बोललं गेलं, तर तो तिथला संदर्भ आहे. मला त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. खरं तर तू बघ, बाबासाहेब जेव्हा प्रत्यक्ष सामाजिक जीवनामध्ये येतात त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी त्याला आहे. आणि खास करून महाराष्ट्रामध्ये त्या काळात ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर असा संघर्ष उभा राहिलेला. निश्चितच बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मणेतर चळवळीचे एक मोठे नेते आहेत त्या सगळ्या काळामध्ये आणि त्याचे पक्षधर आहेत. त्या ब्राह्मणेतर तत्वज्ञानाचे ते हे आहेत, नेते आहेत. तर त्याच्या अगोदर जे नॉन ब्राह्मणिकल सिंबल आहेत, ही सगळी सिंबल त्या काळात ब्राह्मणेतर चळवळीमध्ये वापरली जायची. आणि त्या काळात भवानी हे एका ब्राह्मणेतर चळवळीचं एक सांस्कृतिक प्रतीक बनलेलं होतं. तेच ब्राह्मणेतर चळवळीचं सांस्कृतिक प्रतीक होतं आणि ते खास करून ब्राह्मणेतर चळवळीमध्ये सुद्धा खूप वापरलं जायचं. खास करून फुल्यांनी त्या काळामध्ये ब्राह्मणांचे प्रतीक आणि ब्राह्मणेतर लोकांचे प्रतीक अशी एक विभागणीच केलेली होती. म्हणजे खंडोबा, मसोबा ह्याची जी एक मांडणी केली होती. तर बेसिकली जे कृषी संस्कृतीतनं जे आलेले होते बहुजन समाजाची, ही जी सांस्कृतिक प्रतीकं होते ही निवडलेली होती. आणि कुठल्याही चळवळीसाठी एक सांस्कृतिक प्रतीक लागतं. तर जय भवानी हे जे आहे एका अर्थानं या देशातल्या मातृसत्ताक पद्धतीचं प्रतीक आहे. आणि आंबेडकराची चळवळ ही स्त्रियांच्या शोषणाच्या विरोधातली चळवळ होती, न्यायाची चळवळ होती. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर आपल्या चळवळीसाठी एक मातृसत्ताक बहुजनांचं सांस्कृतिक असलेलं प्रतीक ते निवडलं. आणि ते खास करून 1920च्या दशकात ते आपल्या लेटर हेडवर जय भवानी असं ते लिहायचे. तर बेसिकली तो आंबेडकरांनी
आपलं एक मातृसत्ताक सांस्कृतिक प्रतीक निवडल्याचा तो इतिहास आहे, असा त्याचा तो संदर्भ आहे. आणि जनरली असं बोललं जातं की तुळजापूरची भवानी हे त्यांचं कुलदेवता होती, म्हणून देखील हे काही असेल का असं कनेक्शन? कारण की हे सुरुवातीच्या काळातल्या आहेत सगळ्या गोष्टी. म्हणजे मी तसं म्हणालो की नाही, सत्यशोधक मुळात आंबेडकरांचं जे कुटुंब आहे ते कबीरपंथी आहे. रामजी बाबा कबीरपंथी आहेत. त्या अर्थानं आंबेडकरावर भक्ती संप्रदाय जो आहे त्याचा एक मोठा प्रभाव होताच, परंतु ते कुलदैवत वगैरे असे जे काही गोष्टी आहेत त्याचे संदर्भ फार काही कुठे येत नाहीयेत. पण भवानी माता हे त्या काळात बहुसंख्य महाराष्ट्राचंच एक कुलदैवत आहे ना. त्या अर्थानं ते इथल्या बहुजन समाजाचं सांस्कृतिक प्रतीक आहे, मातृसत्ताक सांस्कृतिक प्रतीक आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर त्या काळात हे ब्राह्मणेतर चळवळीचं सांस्कृतिक प्रतीक म्हणून बाबासाहेब भवानीचं एक जे सिंबल आहे ते घेतात आणि ते आपल्या लोकांच्या समोर जात आहेत. आणि बाबासाहेबांचे प्रतीकं बदलत गेलेले आहेत. म्हणजे गंमत वाटेल की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर गांधीच्या विरोधात संघर्ष केला, महाडचा जेव्हा सत्याग्रह झाला तेव्हा महाडच्या सत्याग्रहाच्या स्टेजवर एकमेव फोटो फक्त गांधीचाच होता. म्हणजे असंही होतं. तर बाबासाहेब आपले प्रतीकं सतत बदलत राहिलेले आहेत. लोकांच्या लढ्याला जशा जशा गरज लागेल तसं तसं ते करत गेले. त्याच्यामुळं जो जय भवानी जो लिहिण्याचा जो काळ आहे तो नुकतंच महाराष्ट्रामध्ये एक ब्राह्मणेतर चळवळ खूप जोरात आहे आणि त्यानं जी एक सांस्कृतिक महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाचे जे सांस्कृतिक प्रतीकं उभा केलेले होते, तर भवानी त्यातलंच एक सांस्कृतिक प्रतीक होतं आणि ते बाबासाहेबांनी स्वीकारलेलं होतं. आणि संतांबद्दल डॉक्टर बाबासाहेबांचे काय विचार होते? कारण की आपण वाचलंय चरित्रात, आत्मचरित्रात, किंवा तसं ऐकलं देखील आहे की रमाबाईंना पंढरपुराला फार जावं वाटायचं आणि त्यात असं बोलूनही दाखवायचं. तर काय म्हणजे बाबासाहेबांचं काय मत असायचं यावर? हे बघ की बाबासाहेबांची जी एक जडणघडण आहे ना, नैतिक जडणघडण, तीच एका भक्ती परंपरेतनं झालेली आहे. म्हणजे कबीर जे आहेत बेसिकली ते खूप रॅशनली होते. कबीर वगैरे ही गोष्ट वेगळी, पण साधारणतः एक धार्मिक वातावरण ज्याला असं म्हणू की हे बाबासाहेबांच्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं. म्हणजे अगदी आंबेडकरांची जी सगळी बाकीची भावंडं होती, तर रामदेव बाबा त्यांच्याकडे पांडव प्रतापापासून बाकीचे असे अनेक सगळे ग्रंथ आहेत ते वाचून घ्यायचे आणि ते खूप वाचलेलं असायचं, कारण का त्या काळात तेच लिटरेचर अवेलेबल पण होतं. तर या अर्थानं बाबासाहेबावर त्यांचा प्रभाव होता की, आणि नंतरच्या काळात तर तू जर असं बघितलीस की बाबासाहेबांचा जो प्रवास आहे की उदाहरणार्थ मूक नायकचा जो काही हे आहे, मूक नायक काढताना बाबासाहेब एक संतांचं या महाराष्ट्रावर जे एक प्रभाव राहिला त्याचं शोधत होते. तर काय असावं, एक आपण त्याला काय म्हणतो वर्तमानपत्राच्या भाषेमध्ये की एक कॅची लाईन असते ना वरती की बरोबर आहे. हां, तर ती शोधत होते. तर ते दासबोधाचा पण शोध घेत होते सुरुवातीला. पण त्यांच्या लक्षात असं आलं की दासबोध हे खूपच ब्राह्मणी आणि या सगळ्या परंपरेतलं आहे. आणि मग त्यांनी त्यांचा शोध तुकारामापर्यंत येऊन थांबतो. आणि मग ते तू मूक नायकचं जर पहिलंच त्यांचा अंक आहे तर त्या अंकाची सुरुवातच पहिल्या अंकात करतात. काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजविले, नव्हे जगी कोणी मुकियाचा जाण, सार्थक लाजोनी नव्हेही. तुकारामाचं ते हे करतात. तसंच तुला बहिष्कृत भारतमध्ये ज्ञानेश्वरी पण त्यांनी हे केलेली दिसते. तर एक संतांची आणि या सगळ्यांची एक परंपरा बाबासाहेबांच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये होता. ते भक्ती परंपरेला नाकारत नव्हते, पण भक्ती परंपरा ही जातीच्या अंताला पूरक ठरू शकत नाही किंवा भक्ती परंपरेचं एक प्रकारे ब्राह्मणीकरणच झालेलं आहे एका अर्थानं. तर ती गोष्ट बाबासाहेबांच्या खूप लक्षात येत होतं. त्याच्यामुळं त्यांचे अनेक जे ग्रंथ आहेत, म्हणजे रैदास असतील, नंदनार असेल इकडचे, तुकाराम असतील, किंवा माई आंबेडकरांना लिहिलेल्या याच्यामध्ये ज्ञानेश्वरीतल्या या सगळ्या, तर बाबासाहेबांचं रिडिंग खूप मोठ्या प्रमाणामध्ये असं भक्ती परंपरेचं होतं. पण त्यांना भक्ती परंपरा इथल्या एक व्यापक प्रबोधन घडवून आणण्यासाठी त्यांना ती पुरेशी वाटत नव्हती. किंबहुना त्यांना भक्ती चळवळीचं खूप मोठ्या प्रमाणात एक ब्राह्मणीकरण झालेलं आहे. मूळ भक्ती परंपरा तशी नव्हती. मूळ खरं तर भक्ती परंपरा ही बुद्धिझमच्या परंपरेचा पुढे एक भाग झालेली होती, पण तिचं खूप मोठ्या प्रमाणात ब्राह्मणीकरण झाल्यामुळे बाबासाहेब भक्ती परंपरेला जसं एक स्वीकारतात तसं भक्ती परंपरेचे क्रिटिक पण करतात. तर बाबासाहेब असं बेसिकली भक्ती परंपरेच्या बद्दल म्हणजे केवळ तो अनास्थेचा विषय आहे किंवा तो आंधळेपणानं स्वीकारण्याचा विषय, असे दोन टोकात बाबासाहेब
जात नाहीत. भक्ती परंपरेमधलं जे काही माणूस आहे, जे काही परिवर्तनासाठी उपयोगाचं आहे, ते बाबासाहेब स्वीकारतायत. पण जैसे ती वादी परिस्थिती जर भक्ती परंपरा तशीच ठेवत असेल, जे होईल ते उगी बघत बसावे, चित्ती असू द्यावे समाधान, तर हे एका अर्थानं तुम्हाला निष्क्रिय पण बनवणारी गोष्ट असते. किंवा अनेक वेळेला प्रथा परंपरेचं एक समर्थन पण केलेलं असतं ना, ते पुढे जात नाही. तर या अर्थानं बाबासाहेब भक्ती परंपरेकडे एक मध्यकाळामध्ये ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरुद्ध झालेलं बंड असं भक्ती परंपरेकडे बघत होते. पण नंतर जे बंड झालं ते त्याच ब्राह्मणी परंपरेनं भक्ती परंपरेला आपल्या पोटात सुद्धा घेतलं. म्हणजे ते झाली भक्ती परंपरा ही ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या विरुद्ध बंड करण्यासाठी झाली, पण भक्ती परंपरेला ब्राह्मणवादी व्यवस्थेनंच आपल्या पोटामध्ये घेतलं. अशा दोन्ही गोष्टी बाबासाहेब बघत होते. त्याच्यामुळे ते भक्ती परंपरेतलं त्यांना जे जे आवडलं त्यांनी मग मूकनायकपासून या सगळ्यांच्यापर्यंत ते घेतलं. ते ज्ञानेश्वरीतल्या ह्याच्यामध्ये पण ते बोलतायत. तुकाराम तर त्यांचे आवडते संत होते, कबीरला तर त्यांनी गुरुच मांडलेला आहे, किंवा रैदास आहेत. हे वेगवेगळ्या भक्ती, आणि हा सगळा जो एक त्यांच्या डोक्यातला संस्कार आहे हा रामजी बाबापासूनच आलेला आहे. तर अशा पद्धतीनं बाबासाहेब भक्ती परंपरेकडे ते ब्लॅक अँड व्हाईटमध्ये न बघता ते भक्ती परंपरेचं योग्य चिकित्सा करताना आपल्याला दिसतंय. आणि इथं ही गोष्ट बोललीच पाहिजे, आता ही चर्चा सुरूच आहे म्हटल्यावर. एक जनरल परसेप्शन आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण होते किंवा ते क्षत्रिय कुळात जन्माला आले. हे का असं बोललं जातं? खरंच असं आहे का? म्हणजे काय सांगाल? गंमत बघ, खरं तर म्हणजे भारतीय माणसांची जी विचार करण्याची पद्धत असते ना, ती कायम आपल्या फोल्डमध्ये विचार करणे, आपल्या जातीच्या, आपल्या धर्माच्या. खरं तर याच्यामुळंच एका भारतीय समाजाचं आणि ज्ञान परंपरेचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आता असं म्हटलं जातं की बाबासाहेब ब्राह्मण, तर का तर ब्राह्मण म्हणजे ज्ञानी असतात, आणि मग बाबासाहेब आंबेडकर ज्ञानी होते आणि म्हणून बाबासाहेब ब्राह्मण. किंवा बेसिकली क्षत्रियाचा जो काही एक मुद्दा आता की बाबासाहेब भारतीय इतिहासाचं उत्खनन करताना हे सांगतात की भारताचा जो संघर्ष आहे तो क्रांती आणि प्रतिक्रांतीचा एक संघर्ष आहे, आणि तो ब्राह्मण वर्सेस ब्राह्मणेतर असा आहे. तर मुळात इथे सगळेजण क्षत्रिय होते. इथले जे आजचे जे शूद्र आहेत, म्हणजे बाबासाहेबांनी हुवेर द शूद्राज जे लिहिलं की तेच आर्ग्युमेंट आहे की मूळ इथले जे शूद्र होते ते क्षत्रियच होते, आणि मग एका ब्राह्मणाच्या बरोबरच्या संघर्षामध्ये त्यांची अवनती होत होत ते कसे एका शूद्रत्वाच्या अवस्थेला पोहोचले, या अर्थानं ते आर्ग्युमेंट करतायत. पण मुळात बाबासाहेबांची लढाई अशा पद्धतीचं कोण ब्राह्मण, कोण क्षत्रिय, कोण वैश्य याची लढाई नव्हती. बाबासाहेबांची लढाई मुळात माणूसपणाची लढाई होती, की कोण मोठा कोण छोटा. कारण का शेवटी तुम्ही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य असं स्वीकारलं तर तुम्ही हायरार्की स्वीकारता ना. म्हणजे कोणीतरी मोठा आहे, कोणीतरी लहान आहे, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही चातुर्वर्ण्य व्यवस्था, ब्राह्मण आणि क्षत्रिय ही कॅटेगरी स्वीकारली की तुम्ही ऑटोमॅटिकली चातुर्वर्ण्य व्यवस्था स्वीकारली. आणि मुळात हीच बाबासाहेबाला मान्य नव्हती. बाबासाहेबाचा चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या विरोधातच आयुष्यभर संघर्ष केला ना बाबासाहेबांनी. त्याच्यामुळं बाबासाहेब क्षत्रिय ब्राह्मण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन बाबासाहेबांची लढाई मनुष्यत्वाची लढाई होती. तर मुळात बाबासाहेबाला, म्हणजे माझं त्यांना म्हणणं आहे की जे बाबासाहेबाला ब्राह्मणामध्ये आणि क्षत्रियत्वामध्ये शोधू पाहतायत, बाबासाहेबाला त्याच्यामध्ये शोधू नका, बाबासाहेबाला मनुष्यत्वामध्ये शोधा. माणसाचं उन्नत मनुष्यत्व हेच बाबासाहेबाला हवं होतं, आणि माणसाला उन्नत बनण्यामध्ये हे तुमचं ब्राह्मण असणं, तुमचं क्षत्रियत्व असणं, तुमचं शूद्र असणं, वैश्य असणं हेच मुळात आडवं येतं, आणि हेच बाबासाहेबाला नको होतं. आणि म्हणून बाबासाहेबांचं ब्राह्मण आणि क्षत्रियत्व हे त्या कॉन्टॅक्टमध्ये आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेबांच्या आवडीनिवडी ऐकायला निश्चितच आवडेल, आणि त्यांना वाचन करायला फार आवडायचं. मी असं ऐकलं त्यांच्या पुस्तकांमध्ये, वाचलं सॉरी, की बाबासाहेब जेव्हा पुस्तकं, म्हणजे त्यांच्याकडे भरपूर पुस्तकं होती बाबासाहेबांकडे, आणि जेव्हा कोणी मागितलं पुस्तक वाचायला दे, आपण पण नाही का एकमेकांमध्ये प्लीज हे पुस्तक वाचायला दे, तर आपण थोडंसं ते कन्सर्न असतो आपल्याला की हा माझं पुस्तक मी नाही देणार. तसंच बाबासाहेबांचं पण होतं. म्हणजे तुम्हाला माझ्याकडची पुस्तकं वाचायची असतील तर माझ्या ग्रंथालयात या आणि इथंच बसून पुस्तकं वाचा, तरच मिळतील, अशी त्यांची एक सवय होती. याचा संदर्भ जर म्हणून तुला सांगतो की बाबासाहेबांची इमेज कशी होती. एक डेव्हिड लो नावाचे एक जागतिक कार्टुनिस्ट होते, आणि त्यांनी अनेकांचे जगभरातल्या लोकांचे कार्टून काढले. म्हणजे उदाहरणार्थ चर्चिलचं कार्टून काढायचं तर ते चिरूट काढायचे की ते सिम्बल होतं. गांधीचं कार्टून काढलं तर शेळी काढायचे,
कारण का शेळीमुळं गांधीची ओळख होती, काय आहे ते, कुठे पण शेळी घेऊन जायचे ना गांधी. तर बाबासाहेबांचं त्यांनी कार्टून असं काढलं की बाबासाहेब म्हणजे आजूबाजूला सगळा पुस्तकांचा ढिगारा आहे आणि बाबासाहेब आतमध्ये बसलेले आहेत, असं डेव्हिड लोनं बाबासाहेबांचं कार्टून काढलं होतं. त्याच्यामुळे जगभरामध्ये बाबासाहेबांची इमेज काय होती हे माहिती आहे. पण तू जो पुस्तकाचा संदर्भ दिलास तो कसा खूप इंटरेस्टिंगली आहे की काय होतं पुस्तकाच्या बद्दल. त्यांनी खूप लोकांचे पुस्तकं घेतलेही, ते कधी परत नाही करायचे किंवा आपलं पुस्तक कधी कोणाला ते द्यायचे नाही, त्याच्याबद्दलचे एक किस्सा आहे. त्यांच्याच केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये एक जॉन मथाई नावाचे रेल्वे मंत्री होते आणि जॉन मथाईला एक पुस्तक हवं होतं एडविन कॅनॉनचं. तर बाबासाहेब जेव्हा लंडनमध्ये शिकायला होते तेव्हा हे कॅनॉन त्यांचे बाबासाहेबांचे PhDचे त्यांचे टीचर होते. अच्छा. हां, आणि ते कॅनॉनचं पुस्तक हवं होतं. कॅनॉन मोठे इकॉनॉमिस्ट होते. तर जॉन मथाईच्या लक्षात आलं की हे पुस्तक बाबासाहेबाकडं आहे, निश्चितच उपलब्ध आहे. आणि मग त्यांनी एकदा पार्लमेंटमध्ये ते पुस्तक त्यांना मागितलं मथाईंनी. तर ते असं म्हणाले की अरे आता माझ्याकडं नाही, कारण का माझं सगळं पुस्तक मुंबईला आहे, तर कदाचित तुम्हाला रेगे त्यांचे ग्रंथपाल होते ते तुम्हाला देतील. आणि मग मथाईनं मुंबईला आता त्या काळातले मिनिस्टर कॉल केला आणि मग त्यांचं सगळं गेलं रेगेकडे आणि ते सगळे पुस्तकं वगैरे मागितले. तर रेगेलच्या लक्षात आलं की आता द्यायचं की नाही द्यायचं, काय करायचं बाबा, कारण का बाबासाहेबांचं तर काही तसा कॉल नाहीये. मग रेगे जरा विचार करत बसले आणि त्यांनी मग सांगितले की नाही मला जरा शोधायला लागेल, तुम्ही 2 दिवसानंतर वगैरे या. आणि बेसिकली ते रेगेने टाळून टाकलं. आणि मग नंतर एकदा मथाई परत म्हटले अहो बाबासाहेब ते पुस्तक, मग ते बाबासाहेब परत आले तर ते त्यांचं आठवण झाली तर त्यांना ते म्हणजे मथाईला पुस्तक दिलं का. तर ते बाबासाहेब म्हणाले की रेगे म्हणाले नाही तुम्ही परवानगीच दिली नव्हती तर मी कसं काय ते पुस्तक तुम्हाला देऊ तुम्हाला. आणि त्याच्यामुळे त्यांनी ते काय पुस्तक, बाबासाहेब हसले आणि त्यांनी ते काय पुस्तक जॉन मथाईला दिलं नाही. ही म्हणजे आयडिया होती की कसं पुस्तक द्यायचं नाहीये. तर ते पुस्तक देत नसायचे. किंवा आणखी एक दुसरा असा संदर्भ आहे की आता त्या लेडीचं नाव मला माहीत नाहीये एक्झॅक्ट आता येत आपल्या ह्याच्यामध्ये, पण एक ख्रिश्चन नन होती आणि ती बाबासाहेबांची फ्रेंड होती. तर बेसिकली बाबासाहेब तिच्याकडनं खूप पुस्तकं घेऊन यायचे. तर तिने एकदा परत मागितले तर ते काय बाबासाहेब चिडचिड लागले करायला, काय द्यायला गेले. तर ऍक्च्युली तिचे एक अमेरिकेमधनं जे तिचे जे सिनियर होते ते आले होते आणि त्यांना तो पुस्तक हवं होतं. तर मग बाबासाहेबांना त्राग्यानं म्हणाले की ठीक आहे तुझं पुस्तक आहे घेऊन जा. आणि मग ते राजगृहामध्ये आले आणि मग ते बसले. तर मग बाबासाहेबांना ते म्हणे शोध तुझं तू. रागारागात मला तर द्यायचंच नाहीये. हा ठीक, म्हणजे त्यांचं पुस्तकाचं प्रेमच तसं होतं की मग त्यांनी ते पुस्तक ते शोधलं आणि ते घेऊन गेले. तर ते तिचा जो टीचर आहे तर तो टीचर त्या लेडीला म्हणाला की काय तू सांगतेस की बाबासाहेबांकडे खूप मोठी लायब्ररी आहे, अमका आहे तमका आहे, ही अशीच लोकांची जमा करून त्यांनी लायब्ररी जमवली असेल असं त्यांनी हे खैरमोडेनं लिहून ठेवलंय. तर हे बाबासाहेबांचं पुस्तक प्रेम होतं. किंवा दुसरं जे आहे त्यांचे एक समर्थ नावाचे मित्र होते, ते बॅरिस्टर समर्थ म्हणून, ते त्यांच्याकडे कधीतरी जायला राहायचे. तर त्यांनी आलाय की समर्थच्या एकदा घरामध्ये झोपले ते, मग त्यांना एक रूमच समर्थनी दिलेली होती आणि अचानकपणे समर्थची लायब्ररी त्यांना दिसली. तर मग त्यांनी पुस्तक काढलं आणि ठेवलं आणि लिफ्टमध्ये बसल्यानंतर मिसेस समर्थला फोन केला आणि समर्थला सांगा की मी हे पुस्तक घेऊन जातोय. म्हणजे गपचूप घेतला आणि त्यांना सांगा मी हे घेऊन जातोय म्हणजे घेतल्यानंतर. आणि मग समर्थच्या मिसेस समर्थनी समर्थला फोन केला की बाबासाहेब ते पुस्तक घेऊन गेले आहेत म्हणून. तर समर्थनं कमेंट केली होती की अगं तू त्यांना पुस्तकाच्या रूममध्ये जे त्यांना बसवलंस म्हणजे चोराच्या हाती तिजोरीची चावी देण्यासारखं आहे. बरोबर आहे. हा जो आहे की, आणि दुसरा तुला सांगतो की आयुष्यभर त्यांनी खूप पुस्तकं जमवली. एक जॉन गुंथर म्हणून एक खूप मोठा रायटर हे होते, ते जेव्हा आले तर तेव्हा त्यांनी त्यावेळेला 30-35 हजार बाबासाहेबांकडे पुस्तकं होती. म्हणजे शेवटी जेव्हा बाबासाहेबांच्या जॉन गुंथरनं. हा, पण त्याच्यातला दुसरा एक किस्सा की पुस्तकांच्या बद्दलचं आणि खास करून संशोधनाबद्दलचं प्रेम कसं आहे त्यांचं. तर ते 1954चा घटना आहे की ते एकदा रंगूनला गेले आणि रंगूनला गेल्यानंतर त्यांनी बुद्धिस्टच्या बद्दल अभ्यास करत होते आणि त्यांना तिथे बुद्धिस्ट रिव्ह्यूचे काही अंक दिसले. तर त्या काळात झेरॉक्स करून किंवा पुस्तक देण्याची काही व्यवस्था नव्हती. की ताबडतोब कसं करणार. तर त्यांनी मागितले तर त्यांनी काही दिले नाही. आता झेरॉक्सची पण व्यवस्था नाही.
तर त्यांचे पिल्ले नावाचे सेक्रेटरी होते, पर्सनल सेक्रेटरी. तर त्यांनी पिल्लेला 15 दिवस त्यांनी रंगूनमध्ये थांबवलं आणि सांगितलं की हे अंक लिटरली तू टायपिंग करून घेऊन ये. अरे बापरे. पिल्ले 15 दिवस तिथं थांबले आणि ते सगळे बुद्धिस्ट रिव्ह्यूचे अंक टाईप करून ते घेऊन आले. जे बाबासाहेब पुस्तकांच्या बद्दलचं जी एक प्रेम आहे ते आयुष्यभर पुस्तकातच राहिले, पुस्तकातच जगले आणि तोच त्यांचा ते म्हणायचे की पुस्तक हाच माझा एकमेव मित्र आहे. फक्त संग्रह नव्हता, वाचनाची आवडही तेवढीच होती त्यांना, म्हणजे असे गढून जायचे तासन तास ते त्यामध्ये. हां, तर तुझा किस्सा की ते लिहिण्याच्या पण म्हणजे उदाहरणार्थ की ते खूप त्यांच्या वाचण्याच्या सवय होते. उदाहरणार्थ त्यांचे जे प्रोफेसर होते कोलंबियामधले जॉन डिवे म्हणून, ते त्यांना फिलॉसॉफी आणि मानसशास्त्र शिकवायचे. त्यांचं म्हणजे त्यांच्याबद्दल बाबासाहेब म्हणतात की माझं संपूर्ण बौद्धिक जीवन त्यांना समर्पित आहे. अच्छा. की ते डिवेच्या भाषणाची जशी कॉपी करायची. तर सर्वात जास्त सिद्धार्थ लायब्ररीमध्ये एक पुस्तक आहे एज्युकेशन अँड डेमोक्रेसी, हे जॉन डिवेचं पुस्तक आहे. ते बाबासाहेबांनी सर्वात जास्त खुणा केलेलं पुस्तक आहे. म्हणजे अशा सतत खुणा करायचे आणि ते एकदम तल्लीन होऊन वाचत राहायचे. त्याचा एक किस्सा रत्तूंनी सांगितलेला आहे की एकदा मला असं वाटतं 5 डिसेंबरच्या अगोदरचाच किस्सा आहे की ती रत्तू येतात आणि बाबासाहेबाला त्यांना जायचं असतं रत्तूला घरी. तर बाबासाहेब त्यांना सांगतात की मला कपाटातनं हे पुस्तकं काढून दे, खास करून दास कॅपिटल त्या दिवशी मागतायत काढून, आणि रत्तू ठेवून देतो त्यांच्याकडे आणि ते जातात घरी. रत्तू रात्रीची गोष्ट ते जातात आणि सकाळी उठून जरा बाबासाहेबांना लवकर म्हणून ते सकाळी लवकर येतात. तर रत्तू जेव्हा प्रवेश करतात तर बाबासाहेब रात्री ज्या खुर्चीवर बसलेले आहेत आणि जसं बसलेले आहेत, ज्या पुस्तकाच्या गराड्यात बसलेले आहेत त्याच गराड्यात ते असतात सकाळी बसलेले आहेत. तर रत्तू उठून त्यांच्या बाजूला जातो की आता डिस्टर्ब कसं करायचं. तर बाबासाहेबांचं थोड्या वेळानं लक्ष गेलं आणि रत्तूकडे त्यांनी असं बघितलं आणि ते रत्तूला म्हणे तू गेला नाहीस अजून. म्हणजे इतके गढून गेले होते वाचनात, म्हणजे ते इतक्या ट्रान्समध्ये गेलेले आहेत की रत्तू गेला कधी आणि परत कधी आला, अख्खी रात्र कशी गेली आहे. अरे बापरे. तर अशा पद्धतीचं एक स्वतःला प्रचंड समर्पित करणं ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये पुस्तकांच्या बद्दल आणि एखाद्या ज्या गोष्टीच्या बद्दल की ते कसे करायचे. म्हणजे उदाहरणार्थ हिंदू कोड बिलाच्या संदर्भातला जो संदर्भ आहे, असं म्हणतात की जेव्हा हिंदू कोड बिलावर ते लिहित होते तर माईने त्यांचा उल्लेख केला आहे की अक्षरशः एक रूम भरून त्यांनी हिंदू धर्मशास्त्रातली सगळी पुस्तकं जमा केलेली होती. ज्यांना क्रिटिक करायचंय त्याच्याबद्दल तर आधी वाचलं पाहिजे. आणि म्हणून ते सगळं एक रूम भरून ते सगळे पुस्तकं हिंदू धर्मशास्त्राचे, आणि सांगतात की एक माणूस ठेवला होता, म्हणजे पावा कानेला विचारायचे ते की काय त्याच्यातलं काय संदर्भ असेल, किंवा मग हे जे सोहनलाल शास्त्री जे होते तर त्यांना हे विचारायचे. आणि अनेक अभ्यासक त्यांनी ठेवलेले होते की याचा एक नीटपणे अभ्यास करा, सांगा ह्याचा काय अर्थ आहे, कारण का संस्कृत शब्दाचा अर्थ नीट लावायचा आहे ना. तर या अर्थानं तेही अभ्यास करत होते, पण या सगळ्याचा एक सामूहिकरित्या ते त्यांच्याबरोबर डिस्कशन आणि डिबेट पण करत होते खास करून. तर ही बाबासाहेबांच्या अभ्यासाची पद्धत होती. त्यांचं रुटीन कसं असायचं? म्हणजे बघ, रुटीन सुरुवातीच्या काळातलं रुटीन तर चळवळीतल्या माणसाचं जे एक रुटीन असतं ते खूपच अस्ताव्यस्त रुटीन असायचं. म्हणजे मुंबईमधलं रुटीन तर ते कधी कधी 8-8 दिवस घरी पण जायचे नाहीत, ऑफिसमध्येच झोपायचे, ऑफिसमधूनच कुठेतरी जायचं. मिटिंग असतील तर इराण्याच्या हॉटेलमध्ये मिटिंग घ्यायच्या. ते सगळं सुरुवातीच्या काळामधलं एक रुटीन होतं आणि त्याच्यामुळे बाबासाहेबांची तब्येत पण खूप बिघडत गेलेली होती. सुरुवातीच्या काळामध्ये जसं एका कार्यकर्त्याचं नीटपणे काहीच नसतं तसं त्यांचं काहीच नव्हतं. ते कार्यकर्त्याचं आयुष्य आणि या सगळ्याचं. पण नंतर मात्र जेव्हा ते दिल्लीत जात आहेत आणि खास करून माई आंबेडकर त्यांच्या जीवनामध्ये प्रवेश करतात तेव्हा मात्र त्यांचं काही एक रुटीन, एक स्टेबल बसवण्याचा प्रयत्न करता आहेत. की माई लिहित आहेत की बाबा सकाळी उठायचे ते, मग त्यांना तो बेड टी खूप आवडायचा कारण का तिकडलं, मग तो त्यांना अंड्याचे वेगवेगळे प्रकार, ऑमलेट खूप आवडायचं आणि विशेष म्हणजे गरम त्यांना नाश्ता खूप आवडायचा. मग ते सगळं करून मग झाल्याच्या नंतर मग ते पेपर वाचत बसायचे आणि खास करून मग त्या पेपरला सगळ्या खुणा करत बसायचे वेगवेगळ्या रंगानी. मग ते झालं की मग ते पार्लमेंटला जायचे. मग दुपारी पार्लमेंटवरनं परत आले आणि परत येताना पण पुस्तकांच्या दुकानात जायचे. आणि दिल्लीतलं जे अमृत बुक हाऊस जे आहे ना ते बाबासाहेबांचं आवडतं बुक स्टॉल होतं. अमृत बुक हाऊस म्हणून आता पण आहे ते. आणि मग ते असं सगळं शोधत
खूप मोठा असा ढिगारा घेऊन परत बंडलच घेऊन यायचे घरी. ते बंडलच घेऊन यायचे. हम्म. किंवा पुण्यामध्ये इंटरेस्टिंगली ते असेल तर इथलं जे इंटरनॅशनल बुक हाऊस आहे डेक्कनचं, हा. तिथं येऊन ते बाबासाहेब पुस्तकं घ्यायचे. हे त्यांचं आवडीचं. पुण्यात आले ते इंटरनॅशनल बुक हाऊस आणि दिल्लीमध्ये अमृत बुक हाऊस हा. आणि मुंबईमध्ये थॅकरचं जे असायचं. तर या 3 ठिकाणी त्यांची सगळे पुस्तकं. आणि अदरवाईज जसं मी म्हणालो मग समर्थकडनं घ्या, त्याच्याकडनं घ्या, कुठून असेल तर तो मात्र सतत ते घेत राहायचे पुस्तकं. बरोबर आहे. त्यांच्या खानपानाच्या विषयी पण थोडं सांगाल. मी असं बऱ्याच ठिकाणी वाचले की त्यांना हिल्सा नावाची मासळी फार आवडायची आणि ते कलकत्त्यावरनं विमानाने मागवत असायचे. की बाबासाहेबचं संपूर्ण आयुष्य युरोप आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये गेलेलं आहे. ते त्यांना जसं खाण्याच्या सवयी होत्या तशा खाऊ घालण्याच्या पण खूप सवयी होत्या या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये. तर तुम्ही जो संदर्भ देता आहे तो एक जाधव नावाचे त्यांचे एक सहकारी होते आणि ते कलकत्त्यामध्ये लेबर कमिशनर होते. तर हिल्सा हा जो मासा आहे तर बेसिकली तो बंगाल आणि त्याच खाडीमध्ये तुम्हाला आढळतो. तो बेसिकली असं म्हटलं जातं की हा जो हिल्सा मासा आहे हा म्हणजे नदी स्वच्छ आहे की नाही याचं इंडिकेटर हिल्सा मासा. कारण का तो खाऱ्या पाण्यात राहतो पण अंडी देण्यासाठी गोड्या पाण्यात येतो. आणि ओमेगा-3 याचा तो समृद्ध स्रोत आहे. हा. तर हा मासा बाबासाहेबांना खूप आवडायचा. आणि बेसिकली मग ते विमानानं त्यांचे जे सहकारी होते जाधव ते सगळे हे करायचे. पण त्यांना असं अनेक आपल्या मित्रांना असेल की ते म्हणजे उदाहरणार्थ मधल्या अनेक काळामध्ये ते असं आपल्या सहकाऱ्यांना अनेक वेळेला घेऊन जायचे. म्हणजे दिल्लीजवळच एकदा ते घेऊन गेले आणि त्यांनी स्वतः नदीत मासे पकडले. हां. आणि नदीत मासे पकडले आणि तिथंच बनवून खाल्ले. तर दुसऱ्या दिवशी एका वर्तमानपत्रामध्ये बातमी आली हिंसक आंबेडकर. अरे बापरे. म्हणजे वर्तमानपत्र तर माई होत्या त्या एकदम चिडल्या की मुळात ते असं म्हणायला लागले की माई असं म्हणाले की आता ब्राह्मणांनी काय खावं असं कोणी काढतं का. तर मुळात बाबासाहेब आपल्या अनेक सहकाऱ्यांच्या म्हणजे त्यांच्या मांसाहारावरनं त्यांना हिंसक म्हटलं हिंसक असं म्हटलं जातं की एक लॉ मिनिस्टर कसे काय मासे पकडतात आणि ते काय लॉजिक आहे. पण बाबासाहेब एक सामान्य पलीकडे की म्हणजे प्रत्येक वेळेला ते काय आपलं त्या लॉ मिनिस्टरचा आणि अंगावर कपडा घालून नाही ना. तर त्यांचं एक व्यक्तिगत आपल्या मित्रांच्या बरोबर जीवन होतं. आणि मग ते दिल्लीच्या बाजूला कुठेतरी आता मला एक्झॅक्ट तो लोकेशन नाही आठवत पण तिथं ते जातात आणि आपल्या मित्राच्या बरोबर ते दिवसभर नदीत मासे पकडतात, फिशिंग करतात आणि तिथंच बनवून खातात ते. तर असे हे बाबासाहेब एकदम आपल्या मित्रांच्या बरोबर किंवा आपल्या सहकाऱ्यांच्या बरोबर किंवा खास करून त्यांच्याकडे कोणी जर आलं तर ते स्वतः पण कुकिंग करायचे. की बघा मी मसाला कसा टाकतो, मी हे सगळं कसं काय करतो. आणि ते अगदी अभिमानानं सांगायचे कशी झाली भाजी, कशी झालं हे सगळं. आणि आपल्याला स्वयंपाकातलं किती कळतं. तर हे एकदम ते माईला अगदी जणू काय माईला चिडवल्यासारखं ते सांगत राहत. बघ मला तुझ्यापेक्षा किती छान येतं. हा म्हणजे की त्या दोघा जणातला जो तसा संवाद आहे ना की पती पत्नी मधला की जसं पत्नी कायम टेरिटरी असते ना पत्नीची, बरोबर आहे, किचन रूम. मग तिथं नवरा आला तर कधीतरी ती अस्वस्थ होते की अरे हे. पण बाबासाहेब तिथं पण प्रवेश कधी कधी करून की बघ मला तुझ्यापेक्षा जमतं चांगलं. आंबेडकरांमध्ये कुकही दडलेला आहे, खूप काही दडलेलं होतं. गार्डनिंग त्यांना फार आवडायची. म्हणजे ब्रिटनचे जे न्यूजपेपर होता डेली मेल त्यातही आंबेडकरांच्या गार्डनिंग बद्दल लिहिलं होतं की दिल्लीमध्ये त्यांच्या घराच्या बाहेर जशी बाग आहे तशी दिल्लीत कोणाकडेही इतकी सुंदर बाग नव्हती. म्हणजे हे देखील तिथं उल्लेख केला गेला. एक इंटरेस्टिंगली बघ बाबासाहेबांच्या जीवनातला सर्वात महत्वाचा स्वभाव काय होता ते जे करायचे ना त्याच्यामध्ये खूप जीव लावून किंवा खूप सारं शोधून करायचं. तर मग फुलं गार्डन लावायचे तर मग कुठले झाडं लावायचे, त्याचं अंतर कसं असलं पाहिजे, किती असलं पाहिजे. तर या सगळ्याच्या बद्दल एक सायंटिफिक अप्रोच ठेवून ते सतत असायचे आणि मग त्यांनी गार्डनिंग उत्तम केलं होतं. किंवा अनेक वेळेला असं म्हटलं जातं की औरंगाबादला जेव्हा मिलिंद उभा राहिलं तर मिलिंदचं जे आर्किटेक्चर आहे ना हे त्यांनी इंजिनिअरिंगकडे नव्हतं केलं, त्यांनी स्वतः आर्किटेक्चर जे आहे त्यांनी त्याचं डिझाईन त्यांनी बनवलेलं होतं. आणि हे कधी शिकले होते तर बाबासाहेब व्हाईसरायच्या मिनिस्ट्रीमध्ये बाबासाहेब बांधकाम मंत्री होते. आणि त्यावेळेला बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टी नीटपणे केलेल्या आहेत. असं म्हटलं जातं की ताजमहाल गळत होतं त्यावेळेला बाबासाहेबांनीच ते ताजमहाल जी एक त्याच्यातलं शोधून एका इंजिनियरला ताजमहाल गळण्याची प्रक्रिया थांबवलेली होती. अरे बापरे.
हे बाबासाहेबांच्याच काळात झालेलं आहे. अच्छा. हां, तर ही जी गोष्ट आहे, तर बाबासाहेब एखादी जी गोष्ट करणं असेल ना, तर ती प्रत्येक गोष्ट अगदी जीव लावून किंवा त्याच्या शेवटच्या ह्याच्यापर्यंत करायचं किंवा काहीतरी करायचं म्हणून नाही करायचं. मिलिंद कॉलेजच्या त्या आवारात त्यांनी एक झाड लावलेलं ते अजूनही तिथं आहे. हां, म्हणजे तो आणलेला की त्याचा पण एक हे आहे की अगोदर त्याचं मूळ नाव इंटरेस्टिंगली पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज असं त्यांनी केलं होतं. पण त्या परिसराचं कॉलेजचं नाव आणि त्या परिसराचं नाव माई आंबेडकरांनी सुचवलं होतं की मिलिंद आणि नागसेन. तर मिलिंद हा एक बुद्धिझमचा खूप मोठा अभ्यासक होता आणि नागसेन, तर त्यांनी मिलिंद आणि म्हणून तिथे आत्ता पण लिहिलेलं आहे की त्या काळात की बाबासाहेब अपेक्षा कशी करत होते की इथला विद्यार्थी मिलिंद व्हावा आणि शिक्षक नागसेन असावा. म्हणजे अशी बाबासाहेब त्यांच्याकडनं अपेक्षा करत होते. आता विद्यार्थी मिलिंद आणि शिक्षक नागसेन आहे का याच्याबद्दल आपण न बोललेलं बरं. नकोच बोलायला. नकोच. त्यांचं कुत्र्यांवरही खूप प्रेम होतं. म्हणजे त्यांच्याकडे 3 पेट्स होते. म्हणजे टॉबी, पीटर आणि एकाचं नाव होतं मोहिनी. त्यांचं काय म्हणजे काय सांगाल की त्यांना कुत्रे आवडायचे? असं म्हणतात की घरात कुत्रं पाळणं, मांजरी पाळणं हे कुठंतरी एक माणूसपणाचं पण एक लक्षण आहे किंवा आवड असणं तसं. हे बघ, आपली जी आपण माणूस आहेत ना, आता शहरीकरणानं माणूस खूप एकटा झालेला आहे. आपल्या सर्वांचं जीवन प्राणी वनस्पती या सगळ्यांनी भरलेलं असतं. माणूस असा सुट्टा नाही ना. हे जे एक विश्व आहे ही याची एक इकॉलॉजी आहे ना. आणि माणसं जेव्हा खूप अधिक जातात तेव्हा ते खूप नैसर्गिक जगायला बघतात. आपलं आयुष्य केवळ एकट्याचं नाही, आपलं प्राणी माणसं हे सगळं. आणि त्यातली त्यात कुत्रा तर खूप प्रामाणिक प्राणी, नेत्यावर प्रेम करणारा आणि या सगळ्या. तर बाबासाहेबांना ह्या सगळ्याला ते खूप आवडायचे. आणि या अर्थानं की असं पण असू शकतं की बघ, बाबासाहेबांचं संपूर्ण आयुष्य एका संघर्षामध्ये गेलेलं. आयुष्यभर ते एका प्रेमाला पारखे राहिलेले आहेत. लहानपणीच आईचं निधन झालं, नंतर वडिलांचं निधन झालं, नंतर रमाबाईचं निधन झालं. तर या सगळ्यामध्ये जे एकाएकी आयुष्य खूप वाट्याला येतं, अशा वेळेला आपल्यावर कोणीतरी एक निस्सीम प्रेम करणारं किंवा आपण कोणावर तरी निस्सीम प्रेम करू असं एखादं माणसाच्या आयुष्यामध्ये लागतं ना. तर बाबासाहेबाला ते प्राण्यामध्ये सापडत होतं, त्या कुत्र्यामध्ये सापडत होतं. आणि कुत्रेही त्यांच्यावर तसंच की अनेक आपण लोकांचं बघतो की ते खूप व्यक्तिगतरित्या त्यांच्याशी जोडलेले असतात. ते आपला पेट जे आहे ना, तर त्याचा लळा खूप वेगळ्या प्रकारचा आहे. आताच्या अनेक राजकारणी किंवा अनेक लोक पण ते पाळतात आणि त्यांचं जे बॉन्डिंग असतं ना ते खूप म्हणजे माणसाच्या पलीकडचं एक बॉन्डिंग आपल्याला दिसतं. आणि तेच बॉन्डिंग बाबासाहेबांचं त्यांच्या कुत्र्यांच्या बरोबर होतं. खूप इंटरेस्टिंग, खूप इंटरेस्टिंग होतं ते. आणि हे मला जाणून घ्यायला फार आवडेल की एवढं प्रचंड लिखाण केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, पण त्यांना कोणते तरी लेखक आवडत असतील. म्हणजे एक सर्वात महत्वाची गोष्ट की आपल्याला असं वाटतं की बाबासाहेब वैचारिक तर खूपच वाचायचे. म्हणजे जगभरामधलं खूप वेगवेगळ्या गोष्टी ते वाचत राहायचे. त्यांच्यावरचा त्यांचा सर्वात मोठा जो प्रभाव होता तो प्रभाव होता जॉन डिवेचा. हे जॉन डिवे त्यांना कोलंबिया युनिव्हर्सिटीजमध्ये बेसिकली त्यांना शिकवत होते. तर ते माईला लिहिलेल्याच पत्रांमध्ये म्हणतात की मी माझ्या बौद्धिक जीवनासाठी जॉन डिवेचा ऋणी आहे. आणि जॉन डिवे हा काही साधा माणूस नव्हता. की जॉन डिवे हा त्या काळामध्ये अमेरिकेतलं इतकं मोठं प्रस्थ होतं की असं म्हटलं जायचं जॉन डिवे हा अमेरिकेचा विवेक आहे. एक काळ असा होता की जॉन डिवेच्या शिवाय हे अमेरिकेचं म्हणणं आहे असं मानलं जात नसायचं. तर ते जॉन डिवे हे बाबासाहेबांचे एक महत्त्वाचे गुरु होते. दुसरे जे गुरु होते बाबासाहेबाचे ते होते एडवर्ड सेलिमन. हे त्यांचे इकॉनॉमिक्स त्यांना शिकवलं. तर बेसिकली एडवर्ड सेलिमगनांनी इकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेब असं सांगतात की ते सांगतात की हेच माझे मित्र आहेत. म्हणजे त्यांचे प्रोफेसर हेच त्यांचे गुरु आहेत, मित्र आहेत. आणि त्या प्रोफेसराने मित्रासारखं वागवलं. तर सेलिमग्नने ते असं म्हणाले की माझ्यात संशोधनाची शिस्त होतीच, पण त्या अधिक क्षमता सेलिमग्नने पुरवल्या आणि मी त्याच्यासाठी मी सेलिमग्नचा ऋणी आहे. किंवा आणखी त्यांचे एक दुसरं हे होते जेम्स रॉबिन्सन म्हणून जे होते, हे त्यांचे इतिहासाचे प्राध्यापक होते जेम्स रॉबिन्सन. तर बेसिकली शूद्रपूर्वी कोण होते ह्या पुस्तकाची जी सगळी शिस्त आहे ती जॉन्स रॉबिन्सकडनं आलेली आहे. किंवा जेम्स शॉर्टवेल नावाचे त्यांचे एक प्रोफेसर होते.
तर ते थिओलॉजी म्हणजे धर्मशास्त्र आणि या सगळ्याच्या बद्दल, तर बेसिकली ह्या सगळ्यातनं बाबासाहेबांचं एक बौद्धिक जीवन घडत आलेलं आहे. किंवा फ्रान्स बुआस नावाचे एक मोठे सोशॉलॉजिस्ट होते. वंश समजून घेताना त्यांनी खूप मोठं काम केलं आणि बेसिकली त्याच धर्तीवर बाबासाहेब फ्रान्स बुआसच्या थेअरीनुसार जात समजून घेत आहेत किंवा ती आपल्याला एक्सप्लोर करतायत आपल्या सगळ्यांच्या समोर. तर अशा पद्धतीनं बाबासाहेबांचं एक हे सगळं होतं. पण बाबासाहेब केवळ अशा पद्धतीचं फार जाडजूड आणि वैचारिकच वाचत होता जे असं नाही आहे. तर एक गंमत अशी येते की त्यांनी माईला टॉलस्टॉय वाचायचं सुचवलं होतं, लिओ टॉलस्टॉय. तर माईला खूप राग आला की मला लिओ टॉलस्टॉय का वाचायला सांगतायत. तर कारण का त्याच्यात असं होतं की लिओ टॉलस्टॉयची बायको त्याच्यावर संशय घेते आणि तर माईला असं वाटलं की बाबासाहेब आपल्याला त्याच्यामध्ये चिन्हांकित करतायत का, की म्हणून हे मला का सुचवतायत. मग बाबासाहेब त्यांना सांगतात की अरे असं नाहीये, की लिओ टॉलस्टॉयचं आयुष्य याच्यासाठी की माणसाचं आयुष्य खूप मर्यादित असतं, अनुभव मर्यादित असतात आणि एक बौद्धिक जीवन समजून घेताना आपण कसं समजून घेतलं पाहिजे. आणि या अर्थानं ते त्याला सांगतात की तू हे वाच. त्याच्यानंतर बाबासाहेबाला दोस्तोस्की पण खूप आवडायचा. त्याच्यानंतर ला मिझरेबल नावाची एक कादंबरी आहे व्हिक्टर हुगोची, ती बाबासाहेबांना खूप आवडायची आणि त्याचा उल्लेख त्यांनी केला होता. माईलाच त्यांनी त्याच्यानंतर एक बेंजामिन द्रेओस्की नावाचे एक ब्रिटिश पंतप्रधान होते आणि ते नॉवेल पण लिहायचे. तर बाबासाहेबाला ते पण खूप आवडायचं. तर त्यांनी सांगितलं होतं की कदाचित तू लिओ टॉलस्टॉय वाचला असता तर मी तुला हे पुढचं पुस्तक सुचवलं असतं. आणि मग ते असं सांगतात की एक सामान्य कसं वाचन करावं. तर ते माईला सांगतात की ठीक आहे, शास्त्रज्ञ लॅबोरेटरीमध्ये शोभून दिसतो, पण जेव्हा शास्त्रज्ञ लॅबोरेटरीच्या बाहेर येतो तेव्हा त्याला कोणी विचारत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला अगदी लॅबोरेटरीमधल्या शास्त्रज्ञासारखंच गंभीर आणि तसंच काहीतरी असायला पाहिजे असं नाही. तर बाबासाहेब हलकं फुलकं पण खूप वेगवेगळ्या वाचायचं. म्हणजे माझा तर एक असा संदर्भ आहे की त्यांनी मराठी भाषा शिकण्यासाठी, कदाचित माझा रेफरन्स बरोबर असेल पण नासी फडके कदाचित त्यांनी नीटपणे शब्दासाठी त्यांनी वाचले होते, मराठी भाषेवरचं प्रभुत्व असल्यासाठी. पण फडके कोणीतरी होते, कदाचित ते नासीचं फडके आहेत की मला फक्त जस्ट आत्ता ताबडतोब आठवत नाही. पण त्यांनी मराठी भाषा नीटपणे शिकण्यासाठी मराठीतल्या खूप साऱ्या गोष्टी त्यांनी वाचलेल्या होत्या. म्हणजे त्यांचं मूळ इंग्रजीवरचं कमांड होतं, पण साधारणतः त्यांची मराठी पण तेवढीच सुंदर होती. आणि मग त्याच्यासाठी त्यांनी नासी फडके वगैरे मराठीतल्या अशा कादंबऱ्या पण वाचलेल्या होत्या त्यांनी, किंवा ते वाचायचे. बरोबर आहे. वकिली व्यवसायातही होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता आंबेडकर त्यांचे गाजलेले खटले देखील आहेत, त्यांनी जे लढवलेले आहेत कोर्टामध्ये, आणि आंबेडकरांसारखा वकील मिळणं म्हणजे नशिबाचीच गोष्ट आहे. असे काही गाजलेले खटले सांगू शकता, जसं की समाज स्वास्थ्य असेल, देशाचे दुश्मन, अशा काही केसेस त्या काळात खूप गाजल्या होत्या आणि त्यांच्याबद्दल खूप काही लिहिलेलं गेलं होतं. तर समाज स्वास्थ्याचा हा खटला जो आंबेडकरांनी लढवला होता कोर्टामध्ये, तो काय होता? की तुला आठवत असेल की हे जे म्हणजे साधारणतः लैंगिकतेच्या बद्दल भारतीय समाज हा आजारी असणारा समाज आहे, प्रचंड आजारी असलेला समाज आहे. आणि या सगळ्या काळात निरोध वापरला पाहिजे, संतती नियमन केलं पाहिजे, अशा वेगवेगळ्या गोष्टीच्या बद्दल त्या काळामध्ये हे जे कर्वे होते समाज रघुनाथ कर्वे, तर हे प्रचार करत राहायचे. तर अशा सगळ्या काळामध्ये रघुनाथ कर्वेवरच एक खटला दाखल केला गेला अश्लीलतेचा, की तुम्ही अश्लील लेख लिहिताय, किंवा ते त्यांच्या समाज स्वास्थ्याच्या ज्या मासिकावर एक त्यांनी कवरच एका निकेड स्त्रीचं चित्र छापलेलं होतं आणि त्याच्यामुळे तो सगळा वाद उभा राहिलेला होता. आणि मग ते भारतीय संस्कृती लगेचच धोक्यात येते ना आपली ताबडतोब. म्हणजे भारतीय संस्कृती फक्त स्त्रियाच धोक्यात आणतात आपल्या देशामध्ये. आणि मग त्यांची तशी धोक्यात आली त्याला सनातन्यांची, आणि त्यांनी कर्वेवर तो खटला दाखल केला. अशा वेळेला त्या खटल्याच्या बाजूने बाबासाहेब उभा राहिले आणि तो खटला हरला होता. तो ॲक्च्युली खटला, पण तो खटला बाबासाहेबांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो लढला होता. दुसरा जो महत्त्वाचा खटला होता जेदे जवळकरांचा. म्हणजे त्या काळामध्ये जेदे जवळकरांनी एक पुस्तक लिहिलं होतं देशाचे दुश्मन म्हणून. आणि ते टिळक आणि ह्या सगळ्या काळामध्ये जे फुल्यांचे विरोधक होते, तर त्यांनी खूप फुल्यांची वाईटरित्या बदनामी केली होती. तर त्यावेळेला त्याला उत्तर देणारं पुस्तक देशाचे दुश्मन म्हणून जवळकरांनी
लिहिलं आणि ते जवळकरच्या बाजूनं आंबेडकर लढले. तो खटला त्यांनी जिंकून दिला. आणि तिसरा महत्वाचा जो खटला आहे तो भारतीय इतिहासामध्ये मिरजकर, डांगे मिरजकर खटला जो आहे. अच्छा. हे जो मिरजचा खटला होता ना, बॉम्बस्फोट मोठ्या प्रमाणात झाले आणि ब्रिटिशांनी मिरजकर आणि डांगे ही सगळे अख्खे कम्युनिस्ट नेते तुरुंगामध्ये टाकले होते. हे अनेकांना माहीत नाही की अनेक लोक की कम्युनिस्ट आणि बाबासाहेबांचं शत्रुत्व असं खूप सगळं समोर आणतात कारण नसताना, की खरं तर म्हणजे कम्युनिस्ट विरोध हा जो आंबेडकरी चळवळीमध्ये आहे तो एक प्रकारे हे आंधळ्याच्या लाईनीत उभा राहिलेले लोक आहेत. तर त्या खटल्यामध्ये मिरजकराचे वकील हे आंबेडकर होते. मिरजकराच्या बाजूनं म्हणजे हा मिरज खटला जो आहे तो त्या खटल्यामध्ये बाबासाहेब हे मिरजकराचे आणि डांगेंचे वकील होते. तर असे एक 3 महत्त्वाचे खटले जे आहेत ते बाबासाहेबांनी लढलेले आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यामधलं मुंबईमधलं कोकणातलं जे खोतीचं आंदोलन आहे ते आंदोलन असेल किंवा सावंतवाडीचा खून खटला आहे त्या संदर्भामध्ये. तो सावंतवाडीचा खून खटला पण त्या खोतीच्या आंदोलनातच एका माणसाचा मर्डर झालेला होता आणि सामूहिकरित्या त्या सगळ्या खोताचा मर्डर झाल्याच्या नंतर एक सामान्य माणूस होता तो, त्याचा खटला कोणीच लढायला तयार नव्हता. तो खटला बाबासाहेबांनी लढला सावंतवाडीच्या कोर्टामध्ये जाऊन. तर अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आणि व्यापक जनहित लक्षात ठेवून की तो पक्ष, पार्टी जे जे न्यायाच्या बाजूचे आहेत असे सगळे खटले बाबासाहेबांनी आपल्याला लढताना दिसत आहेत त्याच्यामध्ये. आता आपण एक महत्वाचा टप्पा जो त्यांच्या खासगी आयुष्यात राहिलेला आहे बाबासाहेबांच्या, ते म्हणजे त्यांचं दुसरं लग्न. ते कुठे, म्हणजे काय किस्सा आहे तसा, की त्यांची पहिली भेट कुठं झाली होती माईंची आणि बाबासाहेबांची? रमाबाई गेल्याच्या नंतर बाबासाहेब साधारणतः 11 वर्षे असे एकटेच राहत होते आणि त्यांनी असं ठरवलं पण होतं की रमाबाई गेल्याच्या नंतर म्हणजे लग्नच करायचं, दुसरं लग्न करायचंच नाही. आणि खूप सारे प्रश्न होते पण त्या निमित्तानं त्यांच्या तब्येतीचे प्रश्न आणि खूप सारे गंभीर सुरू झाले होते. दिल्लीच्या डॉक्टरांना तर या भाषेत त्यांना सुनावलं होतं, एकतर तुमच्यासमोर आता 2 चॉईस आहेत, एक तर मृत्यू किंवा दुसरं लग्न बाबासाहेबांच्या समोर. कारण का तुमची काळजी घ्यायला कोणी जर नसेल, कारण का त्यांचं रुटीनच बिघडलेलं आहे ना, तर अशा पद्धतीचं तुमची जर काळजी कोणी घेणार नाही तर आजार प्रचंड बळावत जाईल आणि त्याच्यामध्ये हे नाही. आणि म्हणून या निमित्तानं बाबासाहेब सतत मुंबईमध्ये ट्रीटमेंट करायला यायचे. तर माईची आणि त्यांची पहिली भेट, बाबासाहेबांचे एक मित्र होते डॉक्टर राव म्हणून, यस राव, हे एक मोठे इकॉनॉमिस्ट होते आणि ते विलेपार्ल्याला राहायचे. तर बाबासाहेब मुंबईत आले की ते विलेपार्ल्याला डॉक्टर रावांकडे जायचे. तर डॉक्टर रावांची मुलगी आणि माई आंबेडकर ह्या MBBSच्या मैत्रिणी होत्या. अच्छा. आणि म्हणून मग माई आंबेडकर कधीतरी रावांच्या घरी येत जात असायच्या. आणि असंच एक दिवशी माई आंबेडकर तिथं असताना बाबासाहेबांची एंट्री झाली आणि मग रावांनी नेहमीप्रमाणे की बाबा ओळख करून दिली. आपण जसं कोणी आपल्या घरात आल्यानंतर एक फॅमिलीची ओळख करून देते की ही माझ्या मुलीची मैत्रीण. आता ते डॉक्टर्स होती आणि मग बाबासाहेबांची तब्येत, मग त्या अर्थानं तब्येतीशी पण थोडंसं बोलणं, चर्चा वगैरे झाली. ही पहिली जी भेट झाली माई आंबेडकराची ती डॉक्टर रावच्या घरी झाली माई आंबेडकराची. आणि मग त्याच्यानंतर काय झालं की रावांच्या पत्नी आजारी असायच्या आणि त्या काळात मालवणकर हे चांगले फिजिओथेरपिस्ट होते मुंबईमधले, सर्वात निष्णात फिजिओथेरपिस्ट होते आणि रावांच्या पत्नीला तिथंच ट्रीटमेंट दिलेली होती. तर डॉक्टर रावनी सुचवलं की तुम्ही मालवणकराकडे ट्रीटमेंट घ्या म्हणून. आणि मग बाबासाहेब गेल्याच्या नंतर तिथे तर योगायोगानं असेल की माई आंबेडकर मालवणकराकडे प्रॅक्टिस करत होत्या आणि मग ती पहिली ओळख आणि ह्या सगळ्यातनं हा सगळा झाला. आणि मग हळूहळू त्यांचा ओळखीचं रूपांतर थोडंसं मोकळे बोलण्यामध्ये. आणि मग त्याच्यानंतर स्वतः बाबासाहेब आंबेडकरच एक असा विचार करत होते की आपल्याला कोणीतरी एका चांगल्या डॉक्टरची गरज आहे. अनेकांनी सुचवलं होतं की तुम्ही नर्स ठेवा किंवा आणखी करा, पण ते परवडणारं नव्हतं आणि खास करून एका नर्सला ठेवणं, तरुण नर्सला ठेवणं. पुन्हा बाबासाहेबांच्या चारित्र्याच्या कल्पना खूप हाय अशा सगळ्या होत्या आणि त्याच्यामुळे त्यांना आपल्यावर काही ब्लेम केला जाईल किंवा आपल्याबद्दल उलटसुलट बोललं जाईल अशी कुठलीही गोष्ट बाबासाहेबांना करायची नव्हती. आणि म्हणून मग त्यांना माईचा पर्याय योग्य वाटला. आणि विशेष म्हणजे माई आंबेडकराला प्रपोज केलं नाही, तर आंबेडकरांनीच माई आंबेडकरला प्रपोज केले. हो, लग्नाचा प्रस्ताव दिला. पहिला प्रस्ताव हा आंबेडकरांनीच माईकडे ठेवलेला आहे, माईने आंबेडकराकडे प्रस्ताव ठेवलेला
नाही. म्हणजे अनेक लोक माईची जी बदनामी करतात ना, की विषकन्या थेरी सगळं सांगून ही कशी बाबासाहेबांच्या जीवनात गेली आणि ते सगळं कसं संपवलं, तर मुळात या लोकांनी एक समजून घेतलं पाहिजे की माईनं आंबेडकराला निवडलेलं नव्हतं, आंबेडकरांनी माईला निवडलेलं आहे. ही गोष्ट आपण एकदा, आणि आंबेडकरांनी प्रपोज म्हणजे लग्नाचा प्रस्तावही असा दिला की आता ते 57 वर्षांचे होते, माई काहीतरी 35-36 20 वर्षाचं अंतर होतं त्यांचं, 20 वर्षांचं अंतर होतं. आणि बाबासाहेबांना तेव्हा अनेक आजारही होते. तेव्हा ते बोलतानाच असं म्हणाले होते ना की वयाचा आजाराचा हा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही मला नाहीही म्हणू शकता आणि होही म्हणू शकता, मला काही वाईट वाटणार नाही. आणि त्यानंतर मग त्यांनी एक अख्खी रात्र आणि एक दिवस घेतला आणि मग नंतर होकार कळवला. माईनं खरं तर त्या पुस्तकामध्ये खूप इंटरेस्टिंगली त्यांच्या जे आंबेडकरांच्या सहवासात जे पुस्तक लिहिले त्याच्यामध्ये ह्या लिहिलेल्या आहेत. आणि खूप बॉन्डिंग म्हणजे काय सिम्बॉलिकली पण आपण समजून घेऊ शकतो की तुम्ही जसं म्हणालात की आंबेडकरांनी ते पत्र पाठवलं आणि तुम्ही स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं, तर माईच्या मनामध्ये खूप द्वंद्व होतं. पण माई असं म्हणतात की त्या सगळ्या काळामध्ये माझ्यातला खूप डॉक्टर जागा झाला आणि माझ्या एक लक्षात असं आलं की या माणसाला एका चांगल्या डॉक्टरांची गरज आहे. तोपर्यंत त्यांनी बाबासाहेबांच्या बद्दल फार काही ऐकलेलं पण नव्हतं. त्या साधारणतः आपली नोकरी भलं आणि आपण भलं अशा एका म्हणजे सामाजिक आयुष्यात तेवढं असं त्यांचं स्टिरियोटाइप सारखं जसं असतं की म्हणजे जगात खूप मोठी माणसं असतात पण ती आपल्याला माहितीच असतात असं काही नाहीये ना. तर माईचं पण तसंच होतं. पण जेव्हा ते माईशी भेटत गेले आणि याच्यानंतर त्यांची जी ओळख होत गेली आणि त्याच्यातून जे बाबासाहेब त्यांना समजून घेतलं तर त्यांच्या लक्षात असं आलं की आणि ह्या माणसाला गरज आहे आणि मग ते होकार देतात. आणि त्याच्यानंतरची इंटरेस्टिंगली गोष्ट बघ की ते कसं बघतात. तर त्यांनी जेव्हा माईने तो प्रस्ताव स्वीकारला तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना एक सोन साखळी पाठवली होती. आणि त्या सोन साखळीला नांगर असतो ना, नांगर, असं एक नांगराचं सिंबल त्या सोनसाखळीला जोडलेलं होतं. ते का? तर बाबासाहेब सांगतात की तू माझ्या भरकटलेल्या आयुष्याला बांधून ठेवणारा नांगर आहेस. ओ माय गॉड. तू माझ्या भरकटलेल्या वारून असलेल्या आयुष्याला स्थिरता देणारं, बांधून ठेवणारं तू नांगर आहेस. तू माझ्या आयुष्याला स्थिर करू शकतेस म्हणून मी तुला ते नांगराचं प्रतीक पाठवलं. आणि माईने आयुष्यभर तेच गळ्यात घातलं, ती चैन आणि ते. की हे बाबासाहेब आणि किती म्हणजे कोणी इमॅजिन पण नाही करू शकणार. किती रोमॅन्टिक, एक रोमॅन्टिसिझम पण आहे याच्यामध्ये आणि एक मिनिंगफुल पण आहे हे गिफ्ट. जरा फार अतिरेक नसेल आणि लोक जर सामान्य, तर मी असं म्हणेल की माई आंबेडकर ह्या आंबेडकराच्या प्रेयसी होत्या पत्नीपेक्षा. की त्यांचा पत्रव्यवहार बघ, ते राजा म्हणायचे आणि ते शरू म्हणायचे. आंबेडकर माईला शरू म्हणायचे, शरू. आणि माई त्यांना राजा म्हणायच्या. तर त्या दोघातला पत्रव्यवहार आंबेडकर आणि सविता आंबेडकर असा नाही झालेला. त्या दोघातला पत्रव्यवहार शरू आणि राजा. आणि तू त्यांचं जे पत्र वाचशील ना तर मग त्याच्यातनं लक्षात येतं की म्हणजे बाबासाहेब कशा पद्धतीनं बघत होते त्या नात्याकडे. की अक्षरशः म्हणजे माई लिहितात आणि खरंच आहे की त्यांचा तो बांध फुटलेला होता. आयुष्यभर आंबेडकर ज्या सामाजिक अवहेलना सोसलेली होती, वडिलांचं प्रेम मिळालं नाही, आईचं प्रेम मिळालेलं नाही, कौटुंबिक काही मिळालं नाही. रमाबाई पण खूप लवकर गेल्या. या म्हणजे रमाबाईंचे आणि आंबेडकरांचे पण पत्र पाहिले तर त्यातूनही कळतं. पण ते एक काळजीचा आहे. म्हणजे रमाबाईचं आणि त्यांचं कसं आहे की रमाबाई फार काही शिकलेल्या नव्हत्या आणि खूप एका आर्थिक, कौटुंबिक आणि त्या खूप हालचाली म्हणजे ताणातून त्या सगळं गेलेलं होतं. म्हणजे रमाबाईचं आयुष्य त्या अर्थानं खूप कष्टाचं, त्रासाचं आणि एका अर्थानं समर्पणाचं गेलेलं आहे. ते रमाबाईवर पण तेवढंच प्रेम करतात की म्हणजे रमाबाई गेल्याच्या नंतर तर ते संन्यास घ्यायला निघालेले होते. म्हणजे ते सगळं डोकं त्यांनी भादरलेलं वगैरे सगळं होतं. अनेक दिवस ते घरातून बाहेर पण निघालेले नव्हते. आणि ते सांगतात की म्हणजे त्यांनी ते पुस्तक एक रमाबाईला समर्पण केलेलं आहे, थॉट्स ऑन पाकिस्तान. आणि मग त्याच्यात रमाबाईचे की तुझं शील, तुझं जे कष्ट या सगळ्याच्या बद्दल ते त्यांना खूप एक म्हणजे आपण रमाबाईला जे काही वेळ द्यायला पाहिजे होता ते दिलं नाही याच्याबद्दलचं त्यांना ते वाटतं. पण शारदा कबीरांचं जे काही प्रेम आहे ना तर त्या MBBS डॉक्टर आहेत, शिकलेल्या आहेत आणि खूप वेगळ्या पातळीवरचं एक बॉन्डिंग त्या दोघांमध्ये तुम्हाला ते दिसतंय. ते
जसं मानसिक बॉन्डिंग आहे तसं ते इंटेलेक्च्युअल बॉन्डिंग पण हो. आहे. आणि त्या अर्थानं मग त्या दोघा जणांचा जो पत्र व्यवहार आणि जो संवाद आहे तो खूप वेगळ्या पद्धतीचा, म्हणजे वेगळ्या पद्धतीचा या अर्थानं की ते खूप मानुष आहे. पण तुम्ही जर त्याला फारच असं म्हणजे आपल्याला महापुरुष म्हणजे कायम असा ताटलेला काहीतरी आमका असा सगळा दिसतो ना, पण त्याच्या पर्सनल आयुष्यामध्ये ती किती कोमल होते, किती नाजूक होते, किती हळवे होते, किती रोमॅन्टिक होते, किती साहित्यिक होते. तर हे तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे ना. म्हणजे महापुरुषाच्या जीवनामध्ये काय रोमांस नसतो का? असतो. अरे तो अधिक उन्नत असतो, तो अधिक उन्नत असतो, तो अधिक मानुष असतो, तो अधिक दोघा जणाला मोठ्या उंचीवर नेणारा असतो ना. त्याला काय शेवटी काय रोमांस म्हणजे हे काहीतरी जीवनातली काही नकारात्मक गोष्ट नाही ना. म्हणजे जे जे मानुष आहे, जे जे माणसाला उन्नत करणार आहे, याचं बाबासाहेबाला वावडं असण्याचं काय कारण होतं? शेवटी आयुष्यभर बाबासाहेब एक प्रेमपूर्ण समाजच बनवायचा होता ना. आणि तुम्ही काय स्वतःच्या आयुष्यातलं प्रेम वजा करून तुम्ही काय प्रेमपूर्ण समाज बनवू शकता का? नाही ना. तर मग याचा अर्थ जर तुम्हाला प्रेमपूर्ण माणूसपूर्ण समाज बनवायचा असेल तर त्याचं प्रतिबिंब तुमच्या त्याच नात्यात असेल ना. आणि म्हणून माईबरोबरचं त्यांचं नातं जे आहे ते प्रचंड सुंदर नातं होतं आणि ते आपल्याला त्यांच्या पत्रामध्ये दिसतं. हे जाणून घ्यायला निश्चितच आवडेल मला की म्हणजे एवढं महापुरुष होते बाबासाहेब, त्यांचे मित्र कसे असतील? म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला हे कळत नाही की राजकीय नेत्यांचे मित्र कोण असतात. म्हणजे साधारणतः एक राजकारणी दुसऱ्या राजकारण्याला भेटतो, पण कधी कधी राजकारणाच्या पलीकडे एक आपलं जे रिलेशन असतं तर त्याच्यात एक महत्त्वाचा माणूस जो आहे की खरं तर आंबेडकरी चळवळीच्या इतिहासातून सुद्धा तो बाजूला राहिला, तो म्हणजे नवल भतेना. हे नवल भतेना पारशी होते आणि त्यांची मैत्री म्हणजे बाबासाहेब जेव्हा कोलंबियाला शिकायला गेले तेव्हा हे भतेना तिथे रसायनशास्त्राचे विद्यार्थी होते. आणि तिथे त्यांची मैत्री झाली आणि ते नंतर आयुष्यभर टिकली. तर यांची मैत्री एवढ्या पलीकडे होती की हे पारसी समूह प्रचंड श्रीमंत आणि हे सगळा होता. तर तू बघशील की मूक नायक जेव्हा सुरू केला तर मूक नायकच्या पहिल्या अंकापासूनच गोदरेजची जाहिरात आहे मूक नायकला. ही गोदरेजची जाहिरात निवडून दिली नवल भतेनानी. त्याच्यानंतर आंबेडकराला सिडनहॅम कॉलेजमध्ये एक प्रोफेसरशिप म्हणून नोकरी लागली, त्याची शिफारस सुद्धा नवल भतेनाने केली होती. त्याच्यानंतर काही वेळ बाबासाहेब लॉ आणि तिकडे ते सगळं करून आल्याच्या नंतर बाबासाहेबांची वकिली आणि या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये तर त्यांनी शेअर मार्केट सुरू केलेलं होतं बाबासाहेबांनी शेअर मार्केटचं एक. तर ते सुद्धा नवल भतेनाच्या मार्गदर्शनाखाली सोबत असं ते दोघं जण हे करायचे. आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा जो प्रसंग तुला सांगायला आवडेल मला, पुन्हा पॅकच्या वेळेला म्हणजे हे नवल भतेना गांधीवादी होते पण आंबेडकरांचे मित्र. तर गांधी जेव्हा उपोषणाला बसले आणि गांधीच्या प्राणावरच उपोषण हे लागलं त्यावेळेला गांधीमध्ये आणि आंबेडकरांमध्ये समेट व्हावं आणि ह्याच्यातलं एक योग्य व्यक्ती कोण समेट करू असा प्रश्न निर्माण झाला. तर दिनशा वाच्छा नावाचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते, ते नवलचे पण मित्र होते. आणि नवल भतेनानी आंबेडकरांना अनेक वेळेला आर्थिक मदत केलेली आहे. म्हणजे आपण सगळे शाहू महाराजांनी किंवा बडोद्याच्या महाराजांनी केलेलं होतं, पण बाबासाहेब जेव्हा पुन्हा लंडनला शिकायला गेले होते तेव्हा 5,000 रुपये त्या काळात नवल भतेनानेच दिलेले होते. रमाबाईला अनेक वेळेला घर चालवण्यासाठी पैसे नवल भतेनानेच दिलेले होते. आणि नंतर त्यांनी एक पत्र बाबासाहेबांनी त्यांना लिहिलेले ते पत्र पण उपलब्ध आहे. यशवंतला आंबेडकरांना म्हणजे सिमेंटची फॅक्टरी काढून देण्यासाठी विनंती केली होती नवल भतेनाला. ती फॅक्टरी सुद्धा नवल भतेनानीच काढून दिली. आता हे नवल भतेना असे बाबासाहेबांच्या जीवनात असणारे तर वाच्छा गेले आणि त्यांना असं वाटत होतं की भतेनांनी गांधी आणि आंबेडकरामध्ये आंबेडकराला समजावून सांगावं की या उपोषणाच्या संदर्भामध्ये. आणि वाच्छा ह्याला भेटतात तर भतेना त्यांना सांगतात की वाच्छा, आंबेडकर माझे मित्र आहेत, मी त्यांना मदत केली, ही मी व्यक्तिगत पातळीवरची माझी मदत आहे. आंबेडकर त्यांच्या समाजाची लढाई लढतायत, गांधी त्यांच्या समाजाची लढाई लढतायत. मी मदत केली म्हणून आंबेडकरांनी त्यांच्या राजकीय गोष्टीशी तडजोड करावी असं मी कधीही सांगणार नाही. आय एम सॉरी. मित्र असावा तर असा. तर ही जी भतेना जी होते ना, आत्ता या भतेनाचं आंबेडकरी चळवळीमध्ये पुस्तक म्हणजे फोटोसुद्धा उपलब्ध नव्हता.
तो अलीकडे आनंद तेलतुंबडेचं जे आयकॉनॉक्लास्ट आहे त्याच्यामध्ये नवल भतेनाच्या नातीकडनंच तो फोटो मी आणि आनंद मिळवला आम्ही आणि तो आता आनंद तेलतुंबडेच्या पुस्तकामध्ये पहिल्यांदा तो एकमेव फोटो उपलब्ध झालेला आहे की जे बाबासाहेबांचे सर्वात क्लोज मित्र होते, सर्वात क्लोज होते, बेस्ट, म्हणजे अगदी फॅमिलीच्या पातळीवर, म्हणजे कौटुंबिक पातळीपासून बाकी सगळ्यात ज्या सुखदुःख भावना असं जे शेअर करू शकत असायचे बाबासाहेब, ते म्हणजे एकमेव नवल भतेना होते. महात्मा गांधी आंबेडकरांना ब्राह्मण समजत होते. म्हणजे स्वतः आंबेडकर देखील बीबीसीला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणाले होते की अगदी गोलमेज परिषदेला जाण्यापर्यंत जाईपर्यंत गांधी त्यांना ब्राह्मण समजत होते. हा, म्हणजे जनरल आता तू की बाबासाहेबांची आणि आंबेडकराची जी पहिली भेट होते ती मनी भवनला होते मुंबईमधलं. म्हणजे मनी भवन हे गांधीजीचं मुंबईमधलं घरच असायचं आहे, ॲज गुड ॲज ते तिथंच थांबायचे. आणि तेव्हा ते निमंत्रण देत आहेत काही लोक आणि बाबासाहेब त्यांना भेटायला जातात आणि गांधी नेहमीप्रमाणे आपलं दुर्लक्ष करतायत. आणि एकदम आता बाबासाहेबांच्या रागाचा भडकाच उडणार आहे असं गांधीच्या लक्षात येताना बेसिकली मग ते लक्ष देत आहे. तर गांधी हे राजकारणी होते की कसं ट्रीट करायचं वगैरे. आणि मग ते एक मोठेपणाचा दावा करून ते आंबेडकरला सांगतात, आंबेडकर तुमचा जन्म झाला नव्हता तेव्हा सुद्धा मी हे सगळं करतोय आणि मला असं वाटतं की तुम्ही ब्राह्मणच असाल. कारण का त्या काळात अस्पृश्य समूहातून आलेला माणूस लंडनवरनं शिकून येतोय, एक चळवळ उभा करतोय. आणि त्या काळात गांधी म्हणजे देशाचे अनभिषिक्त सम्राट होते ना, आणि त्या गांधीलाच आव्हान देतोय. असा माणूस कोण असेल तर तो ब्राह्मणच असेल. तर या अर्थानं म्हणून गांधी त्याचं म्हणतात की तुम्ही हे आहे. आणि तोपर्यंत गांधीचा गैरसमज तसाच होता. आणि मग नंतर ते गांधीजींना नीटपणे माहीत झाल्यानंतर गांधीचा तो गैरसमज दूर होतो. आपल्या चर्चेकडे आपण पुन्हा वळूया. आपण होतो 48 मध्ये, जेव्हा आंबेडकरांनी शारदा कबीर म्हणजेच नंतर झालेल्या सविता आंबेडकरांशी लग्न केलं 48 मध्ये. त्यांचं वय तेव्हा 57 होतं, यांचं 36 होतं. तर त्यानंतर हे लग्न झालं आणि अशीही त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं की 53 मध्ये सवितामाई गरोदर होत्या आणि त्यांचा गर्भपात झाला होता. त्यानंतर आंबेडकर पुन्हा खचले होते आयुष्यात. खरं तर त्यांचं जे एक बाबासाहेबांचं जर जीवन असं बघितलं तर राजकारणामध्ये खूप धक्काधक्कीचं आयुष्य सगळे जगलेले होते. राजकारणामध्ये खूप उतार चढाव पण झालेले होते. राजकारणामध्ये बाबासाहेब आंबेडकरला सेटबॅक खूप बसत होता. अशा सगळ्या काळामध्ये संपूर्ण पातळीवर सावरून धरण्याचं काम माई आंबेडकरांनीच त्यांना केलेलं होतं. आणि त्यांची एक माईच म्हणतात की आमच्या प्रेमाची निशाणी म्हणून पण बाबासाहेबांना ते त्यांच्या पतीपत्नीतलं की आता आपल्याला मुलगीच होणार आहे, असं होणार आहे. आणि त्यांना तो गर्भ राहिला होता. आणि खास करून काश्मीरला गेल्याच्या नंतर तिथे काहीतरी झालं आणि त्यांनी काश्मीरचे तेव्हाचे मुख्यमंत्री शेख अब्दुल्लांनी त्यांना इन्व्हाइट केलं होतं. ते पाहुणे म्हणून गेले. आणि मग तो खास करून दिल्लीत आल्यानंतर तो गर्भपात झाला आणि त्याच्यानंतर काही झालं नाही. तर त्यांना खरं तरी मुलगी पण एक नंतर म्हणजे सविता आंबेडकरांच्या नातेवाईकांची मुलगी एक दत्तक घ्यायची होती, पण ती काय प्रक्रिया पुढे म्हणजे असं लिहिलंय की त्यांच्या बहिणीची मुलगी दत्तक घ्यायची होती, चाललं होतं, पण ती प्रक्रिया काही पुढे गेली नाही. पण नंतर माई आंबेडकर असं म्हणाला ती प्रक्रिया झाली नाही. हे पण एका अर्थानं बरं झालं. त्यांना नंतर जो त्रास झाला त्या त्रासाची एक अनुभव लक्षात घेऊन ते असं म्हणाले की ते झालं नाही तेच बरं झालं. त्रासच झाला असताना म्हणजे असं, कारण का स्वीकारलं नाही असं एक कुठेतरी त्यांच्या मनामध्ये ती सल राहिलेली दिसते आहे माईच्या. बऱ्याच ठिकाणी म्हणजे आपल्याला जे ज्ञात आहे की 56 मध्ये दोघांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती, पण 54 मध्ये देखील घेतली होती असंही बोललं गेलं बऱ्याच ठिकाणी. म्हणजे तो काय आहे, घोळ आहे तारखेचा का काय? साधारणतः आता बाबासाहेब धर्मांतराच्या प्रक्रियेकडे जात होते की त्यांना बुद्ध खूप एक सगळं हे होता. आणि माई आंबेडकर आणि बाबासाहेबांमधला एक कॉमन मुद्दा पण होता की माई आंबेडकर बाबासाहेबांच्या जीवनात येण्यापूर्वीच ह्या बुद्ध धर्माकडे आकर्षित झालेल्या होत्या. त्यांनी बुद्धिझमचं खूप मोठ्या प्रमाणात वाचन केलेलं होतं. आणि मग बाबासाहेबांनी जेव्हा येवल्यामध्ये धर्मांतराची घोषणा केली त्याच्यानंतर खूप वेगवेगळ्या बुद्धिस्ट राष्ट्रामधून त्यांना आमंत्रण पण दिली जात होती. तर असंच एक आमंत्रण त्यांना रंगूनला आलं होतं. जागतिक बौद्ध धम्म परिषद होती. तर त्यावेळेला माई आंबेडकरांनी आग्रह करून केलं की आपण जर बौद्धाचे प्रतिनिधी म्हणून तिथे जात असू तर आपण अधिकृत आणखी बौद्ध झालेलो नाही. आणि म्हणून 54लाच माई आंबेडकर आणि बाबासाहेबांनी दिल्लीच्या बिर्ला हाऊसमध्ये जे बौद्ध मंदिर आहे तिथे भदंत आर्यवंश यांच्या हस्ते
54लाच त्यांनी धर्मांतर करून केलं. घेतलेलं आहे त्यांच्या व्यक्तिगत पातळीवर त्या दोघा जणांचं. 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरला जे धर्मांतर झालं ते एका समूहाचं धर्मांतर आपल्याला दिसतं आहे. पण बाबासाहेब स्वतः त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये माई आणि आंबेडकर ते ऑलरेडी 1954लाच ते धर्मांतर आपल्याला झालेलं दिसतं आहे. आणि ते धर्मांतर करण्यासाठी माईनंच पुढाकार घेतला. हो, त्यांनी लिहिलं देखील आत्मचरित्रात हो, की हो. मी त्यांना मोटिवेट केलं किंवा मी त्यांना पुश केलं की Push बाबा केलं ही की जाहीर सभा घेऊयात, हां, हे सगळं करूयात असं. बरोबर. पण काही ठिकाणी असं इतिहासात नोंद आहे बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या आधी ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्माचाही विचार केला होता. म्हणजे आता तू जर बघितलंस की बाबासाहेबांचा धर्मांतराचा हा एक सगळा प्रवास आहे. म्हणजे तो काही असा सरळ गेलेला नाही. बाबासाहेब धर्मांतराकडे दोन पद्धतीने बघतात की जे त्यांचे ऐहिक प्रश्न होते त्या काळात दलित समाजाचे ते सोडवण्याचा एक मुद्दा आणि दुसरा आध्यात्मिकतेकडं जाण्याचा एक मुद्दा. जेव्हा येवल्याला धर्मांतराची घोषणा केली त्याच्यानंतरचं जो काही एक वादळ उठलं तर मग मुस्लिम धर्मांतराच्या बद्दल, शीख धर्मांतराच्या बद्दल, ख्रिश्चन धर्मांतराच्या बद्दल हे सगळं हे करत होते. शीख धर्म स्वीकारण्याच्या संदर्भात काय चर्चा करावी याच्याबद्दलची पण एक खूप मोठी चर्चा इतिहासामध्ये झालेली आहे. आणि म्हणून त्यांनी आपला मुलगा यशवंत आणि मुकुंदराव यांना पाठवलं पण होतं ह्याच्यामध्ये अमृतसरला. हां, त्याच्यानंतर त्यांचे एक सहकारी होते, एक शंकरदास बर्वे नावाचे, म्हणजे ते चळवळीतलेच होते. ऑलरेडी ते तिकडे जाऊन शीख होऊन पण आले. हां, शंकरदास बर्वे अमरसिंग झाले, तिकडून ते जाऊन अमरसिंग झाले. आणि नंतर बाबासाहेबांनी ते काही धर्मांतर केलं नाही. मग त्याच्यामुळं बर्वे चिडले आणि बर्वेंनी अस्पृश्याच्या चळवळीचा सावळा गोंधळ नावाचं पुस्तकच लिहिलं रागामध्ये. आणि हे रागच वेगळा आहे की आंबेडकरांचं हे चाललंय काय, आणि असं पुस्तक पण त्यांनी ते लिहिलं. पण नंतर मग ते खूप सारे वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स होते धर्मांतराचे की ऑलरेडी शीखसुद्धा म्हणजे त्याच्यामधला जो जाट आणि मजहबी शीख आहे तर त्याच्यामध्ये पण जाती व्यवस्थाच आहे शीख धर्मामध्ये, मुस्लिमामध्ये पण जे काही आहे. तर या सगळ्याबद्दल बाबासाहेब खूप रॅशनल विचार करत होते. पण बेसिकली बाबासाहेब त्या काळचं जे एक पॉलिटिक्स आहे ते पॉलिटिक्स पण कसं सॉल्व्ह करता येईल आणि याच्यामध्ये खास करून अस्पृश्यांचे राजकीय अधिकार कशा पद्धतीनं हे करतील. कारण का त्याच काळामध्ये मुंजे आणि आंबेडकराच्या बद्दल मध्ये एक बोलणं झालेलं आहे. आणि मुंजे तेव्हा असं म्हणाले की तुम्ही जर बौद्ध म्हणजे तुम्ही मुस्लिम धर्म स्वीकारून दुसरा कुठलाही धर्म स्वीकारला तर आमचा तुमच्या राजकीय अधिकाऱ्याला विरोध असणार नाही, असं मुंजेंनी येऊन. आणि मग त्याच वाटाघाटीत शीख धर्माचं जे एक ऑप्शन आहे ते सगळं समोर आलेलं होतं. ऑलरेडी काय मुंजे पण तसं हे नव्हते, म्हणजे मुंजे खूपच डिप्लोमॅटिक बाबासाहेबांच्या बरोबर वागत होते. म्हणजे मुंजे इथपर्यंत असं नोंद ठेवलेली आहे मुंजेंनी आपल्या डायरीमध्ये की अस्पृश्यांना कुठल्याही अर्थानं मदत करणे म्हणजे हिरवळीतल्या सापाला दूध पाजणे. अरे बापरे, हे मुंजेनं त्यांच्या डायरीत लिहून ठेवलेलं आहे. आणि म्हणून मग बाबासाहेब पण ते त्यांचं त्या काळात बाबासाहेब मुंजे बरोबर पण एक ह्यांचा डायलॉग होताना तो दिसतोय. तर एक अशा पद्धतीचं जे धर्माचं राजकारण आहे ना ते असं सहज पुढे गेलेलं नाहीये. तर ते बेसिकली धर्मांतराची घोषणा एक भारतीय राजकारणाला निगोशिएट करत 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 ती 56 पर्यंत पुढे जाते आहे. तर त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या धर्मांतराचा प्रवास असा काहीतरी एक धर्म निवडणे दुसरा धर्म नाकारणे असा एवढ्यापुरता तो मर्यादित नाही. तर बेसिकली एक मेजर पॉलिटिक्स आहे. आणि ते पॉलिटिक्स जर आपण समजून घेतलं नाही तर मग बाबासाहेबांच्या धर्मांतराचा अर्थ पण आपल्याला कळणार. बरोबर आहे. पण बाबासाहेब गेले 6 डिसेंबरला आणि त्यानंतर खरं तर माईंच्या मागे एक दुष्टचक्र लागल्यासारखं त्यांची ते अवस्था आणि त्यांना ते बरंच काही फेस करावं लागलं. का माईंना बदनाम केलं? म्हणजे बाबासाहेबांचं चरित्र लिहिताना देखील माईंच्या बद्दल असं लिहिणं किराणनी लिहिलं असेल, खेरमोडेंनी लिहिलं असेल, असं का लिहिलं माईंबद्दल? हां, म्हणजे माईंचे कोणी विरोधक होते, त्यांची बदनामी का केली? हां, खरं तर हे एक तू खूप चांगला प्रश्न विचारलास की जरा आपण थोडासा वेळ घेऊन जरा आपण त्याच्याबद्दल एक समजून घेतलं पाहिजे. माई बाबासाहेबांच्या जीवनामध्ये जेव्हा जातात त्या केवळ एक पत्नी म्हणून जात नाही, ते एक डॉक्टर म्हणून पण जातात. जसं आपण अगोदरच्या भागामध्ये बघितलं की बाबासाहेबांचं जीवन आणि दैनंदिनी खूप अस्ताव्यस्त होती. माई जेव्हा जातात तेव्हा एक डॉक्टर म्हणून बाबासाहेबांचं जीवनाचं काहीतरी रुटीन बसवू पाहतायत. आणि एका राजकीय नेत्याचं रुटीन
बसवणं किती अवघड गोष्ट असते हे त्याची पत्नीच, कोणत्याही राजकीय सांगू नेत्याची पत्नी सांगू शकेल की काय अवघड असतं. पण शेवटी डॉक्टर असेल तर त्या पत्नींना तसं करायला लागतं आणि आपल्या लोकांना सवय झालेली असते की आपण गृहीत धरतो त्या सगळ्या नेत्याला. तर माईच्या बद्दल बदनामी करण्यामध्ये असंच झालं. माईची बदनामी करण्यामध्ये 4 लोक पुढे होते सर्वात महत्त्वाचे. कोण कोण होते? एक होते सोहनलाल शास्त्री. हे सोहनलाल शास्त्री पंजाबचे एक गृहस्थ होते आणि ते बाबासाहेबाकडे राहायचे आणि खास करून बाबासाहेबांनीच त्यांना एका नोकरीमध्ये पण आणलेलं होतं आणि ते संस्कृतचे विद्वान होते. आणि बाबासाहेब जेव्हा हिंदू कोड बिलाचा अभ्यास करत होते त्यावेळेला ह्या संस्कृत श्लोकांचे काय अर्थ आहेत किंवा ते एक चेक करायला किंवा त्याचं एक नीट इनपुट मिळेल याच्यासाठी सोहनलाल शास्त्रीला त्यांनी डेपोट केलेलं होतं आणि ते बाबासाहेबांच्या बाजूलाच राहायचे. आउटडोर बंगला असायचा, ते तिथंच राहायचे. तर ते कधी उठून, तर बऱ्याच दिवस बाबासाहेब एकटेच दिल्लीत राहायचे तेव्हा त्यांना ॲक्सेस असायचा. पण 48ला जेव्हा माई तिथे गेल्या तर तो ॲक्सेस थोडासा कमी व्हायला सुरुवात झाली. तर माईने एक दिवशी त्यांना सुनावलं की शास्त्रीजी तुम्ही नेहमीच येता आणि बाबासाहेबांना अवेळी भेटता किंवा त्यांना काहीतरी बोलता, तर बाबासाहेब एक औपचारिकता म्हणून तुम्हाला काही बोलू शकत नाहीत, पण त्यांचं रुटीन आणि ते सगळंच म्हणजे बिघडतं आणि ते तुम्हाला बोलू शकत नाहीत, पण मी तुम्हाला जरा हे करते. तर हे पर्सनल सोहनलाल शास्त्रींनी घेतलं. मग त्या ऑब्व्हियसली पोलाइटली बोलल्या असतील, पण त्यांनी ते इगो घेतलं आणि त्यांना हे दाखवायचं होतं की मी बाबासाहेबांच्या किती जवळचा आहे आणि कोणीतरी येतं आणि असं सगळं करतं तोडतं. ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, सोहनलाल शास्त्रीचा ब्राह्मणावर खूप राग होता, म्हणजे ते सगळं झाल्याच्या नंतर. आणि ते माईला तसंच ब्राह्मण समजत होते. माई ब्राह्मण कुटुंबातल्या होत्या. हां, पण आता त्याच्यातली गंमत तुला सांगतो की ब्राह्मणामध्ये पण आपण एक इंटरेस्टिंगली गोष्ट आहे, माई ह्या सारस्वत ब्राह्मण होत्या आणि त्या पुण्यामध्येच शिकल्या. म्हणजे माई शाळा त्यांची हुजूरपागा, महाविद्यालय SP आणि नंतर फर्ग्युसन आणि नंतर ते मुंबईमध्ये गेल्या. तर माई इथं जेव्हा राहायच्या तर इथले पुण्यामध्ये कोकणस्थ आणि देशस्थ ब्राह्मण स्वतःला खूप सर्वश्रेष्ठ समजतात आणि ते सारस्वत ब्राह्मणाला शूद्र समजायचे आणि देशस्थ आणि कोकणस्थ ब्राह्मण सारस्वताबरोबर लग्न करणं काय, त्यांना आपल्या पंक्तीमध्ये जेवायला पण बसू द्यायचे नाहीत. अरे बापरे. त्याच्या पलीकडचं जाऊन तुला फक्त एक रेफरन्स म्हणून की जे धर्मानंद कोसंबी आहेत, हे सारस्वत ब्राह्मण, हे जेव्हा अभ्यास करण्यासाठी काशीला गेले होते तर धर्मानंद कोसंबीला ब्राह्मणांनी भरल्या पंक्तीतून उठवलं होतं, पंक्तीत बसू दिलं नव्हतं, जेवणाच्या पंक्तीतून उठवलेलं होतं. तुम्ही सारस्वत ब्राह्मण आहात म्हणून. म्हणजे कशी उतरंड ब्राह्मणांमध्ये सुद्धा. ते कोणाला? धर्मानंद कोसंबीला. दुसरा तेंडुलकराचं विजय तेंडुलकर पण सारस्वत होते. तर विजय तेंडुलकराच्या वडिलाला सदाशिव पेठेमध्ये घर दिलं नव्हतं. ते ब्राह्मण आहेत म्हणून, सारस्वत आहेत म्हणून, सारस्वत मधून. आणि म्हणून तुला इंटरेस्टिंगली दिसेल की हे जे प्रबोधनकार ठाकरे जे आहेत ना, हे CKP. तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कोकणस्थ ब्राह्मण, देशस्थ ब्राह्मण वर्सेस इतर ब्राह्मण अशी एक मोठी लढाई राहिलेली आहे. आणि म्हणून प्रबोधनकार ठाकरे एक प्रचंड विरोधात गेलेले होते आणि म्हणून ह्या सगळ्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या, त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकराबरोबरची जी एक पहिली फळी दिसेल तुला, ही सगळी CKP ब्राह्मणांची आहे. म्हणजे चित्रे, कमलाकांत चित्रे बाबासाहेबांचे, परुळेकर असतील, प्रबोधनकार ठाकरे असतील, मभ चिटणीस असतील, ही जी सगळी बाबासाहेबांना सुरुवातीच्या काळामध्ये ज्या काही किंवा महाडचा जो सत्याग्रह झाला ते असतील, हे सगळे जे होते हे कायस्थ होते. आणि हा जो महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जसा ब्राह्मणेतर वाद राहिलेला आहे तसा ब्राह्मणाच्या पोटजातीमधला पण खूप वाद राहिलेला आहे. आणि माई ह्या सारस्वत होत्या. पण शास्त्रीची कम टू द पॉइंट, तर शास्त्री जे होते हे ब्राह्मणाच्या बद्दल राग होते आणि त्यांनी तो माईवर खूप वाईटरित्या काढला. त्याच्यानंतर नानकचंद रत्तू, हे नानकचंद रत्तू बाबासाहेबांचे टायपिस्ट होते. तर नानकचंद रत्तूनं पण अशा पद्धतीच्या अफवा पसरवल्या. त्याच्यानंतर शंकरानंद शास्त्री होते. ह्या शंकरानंद शास्त्रीने तर माईच्या हत्येची
हत्या करण्याचं ठरवलं होतं. सुपारी दिली, सुपारी दिलेली होती आणि माईंच्या हत्येची सुपारी दिली होती दिलेली होती. आणि मुंबईमधनं 3 मारेकरी दिल्लीमध्ये पण गेले होते, पण ते त्यांना झालं नाही, मन परिवर्तन झालं. आणि त्याच्यातल्या नंतर एका हत्याराने माईजवळ येऊन कबुली दिली की ते आमच्या हातातनं पाप झालं नाही, हे खूप चांगलं झालं. अरे देवा. तांबे आणि हाटे नावाचे आरोपी होते, म्हणजे ते माणसं होते आणि त्यांनीच प्रत्यक्ष, आणि माईनं जे 1990ला जे त्यांचं लिहिलं आंबेडकराच्या सहवासात, त्याच्यामध्ये हा त्याचा रेफरन्स आलेला आहे, त्याच्यामुळे याचं कोणी खोडलं नाही. त्याच्यानंतर BC कांबळे होते. तर हे बेसिकली ह्यांना असं वाटत होतं की बाबासाहेबांच्या नंतर आंबेडकरी चळवळीचा वारस कोण, आणि त्यांना माई आंबेडकराकडे चळवळ जाऊ द्यायची नव्हती, म्हणून खास करून भैयासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यामध्ये खूप वाद निर्माण केला गेला. आणि त्याच्यातून हे केलं, म्हणजे त्याच्यामध्ये ह्या खैरमोडेनं जे लिहिलं, तर ह्या खैरमोडेने नंतर दिल्लीत जाऊन माईच्या विरोधामध्ये चौकशी करा हत्येची, अशा पद्धतीचा अर्ज पण दिला होता. हो बरोबर आहे. एक सक्सेना कमिशन पण नेमलं होतं, एक समिती स्थापन केली, सक्सेना कमिटी, पण त्याच्यातून काही निष्पन्न झालं नाही. आणि तत्कालीन भारताचे गृहमंत्री जे होते पंत, यांनी पण सांगितलं की बाबासाहेबांचा हा नैसर्गिक मृत्यू आहे. पण सर की हे काय घडलं होतं त्या दिवशी, किंवा का शंका घेतल्या गेल्या की बाबासाहेबांचा घातपात केला माईंनी, हे जे आरोप थेट त्यांच्यावरती केले गेले, त्याला काही ठीक आहे बेस नव्हता, पण हे सगळं बॅकग्राऊंड आहे की का लोकांचा राग होता माईंवर, ह्या त्या गोष्टी. असेही आरोप झाले की इन्सुलिन्सचा डोस दिला होता त्यांनी आगाऊचा, ज्याच्यामुळे बाबासाहेब हळूहळू क्षीण होत गेले आणि नंतर ते वारले. काय म्हणजे हे अशा प्रकारच्या शंका घेतल्या गेल्या. बाबासाहेब गेले त्या दिवशी काय घडलं असावं की बाबासाहेब खूप मोठ्या प्रमाणामध्ये आजारी होते. म्हणजे बाबासाहेब स्वतःच्या आजारपणाचा उल्लेख असं करतात की खास करून, म्हणजे बाकीचं सोडा, आपण काय म्हणतोय जरा बाजूला ठेवू. बाबासाहेबांनी बुद्ध आणि हीच धम्मा 5 डिसेंबर 1956 म्हणजे ज्या दिवशी गेले, काय घडलं तू जे विचारतेस, त्या दिवसाचं तारखा व्हायचं, त्या दिवशी त्यांनी बुद्ध आणि हीच धम्माची एक प्रस्तावना लिहिली होती. ती प्रस्तावना नंतर बुद्ध आणि हीच धम्मा पीपल्स एज्युकेशन सोसायटीने प्रकाशित करताना ती प्रस्तावना छापली नाही. ती प्रस्तावना छापली नाही, विदाऊट प्रस्तावनेचं हा पुस्तक त्यांनी छापलं. पण बाबासाहेबांनी तर प्रस्तावना लिहिलेली होती, ती लपवून ठेवली गेली. का? तर त्याच्यामध्ये माईबद्दल त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की माई म्हणजे माझी जी फडफडणारी जी ज्योत होती तिच्यामुळं जिवंत राहिली, माईमुळंच मी हितपर्यंत येऊ शकलो, असं त्यांनी 5 डिसेंबरला करेक्शन केलेलं आहे. आणि ते रत्तूकडे दिलेलं होतं, रत्तूकडे करेक्शन करून माईनं त्याच्यामध्ये छापलेलं पण आहे ह्या सगळ्या गोष्टी. पण ह्या जाणीवपूर्वक पुढचे 20 वर्ष लपवलं गेलं. म्हणजे त्या प्रस्तावनेमध्ये माईंचा उल्लेख होता, कृतज्ञतेची भावना व्यक्त केली होती बाबासाहेबांनी मुद्दामून, म्हणून ते केवळ कृतज्ञतेच्या पुरतं नव्हतं, मुळात हा जो सगळा मी प्रोजेक्ट आहे हाच माईमुळं कसा पूर्ण करू शकलो. बरोबर, त्यांचं आयुष्य वाढलं त्या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये. ह्या म्हणजे एक विझणाऱ्या ज्योतीला त्यांनी असा उल्लेखच, शब्द किती रोमॅन्टिक, की विझणाऱ्या ज्योतीला ती तेल घालत गेली. माई विझणाऱ्या ज्योतीला तेल घालत गेली, फडफडणाऱ्या ज्योतीला तेल घालत गेली. आणि त्यांनी त्यांचे जे मालवणकर डॉक्टर होते आणि त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. पण खैरमोडे असतील या आणि त्यांचे चरित्रकार पण किरांनी ही चूक नंतर मान्य केली की मी खरंच माईवर अन्याय केलाय, मी माईला भेटायला हवं होतं. आणि म्हणून मग माईच्या बद्दल नंतर साधारणतः माई 56च्या नंतर 70 पर्यंत माई ह्या अज्ञातवासात होत्या, भीतीपोटी. समजून घे की काय त्या म्हणजे माऊलीच्या वाट्याला आला असेल की एक आरोप, एक कलंकित जीवन, की एक हत्यारा म्हणून काय त्या बाईची चूक होती. पण एक राजकारण एका इतक्या षडयंत्राला बळी पडले, एका गलिच्छ आणि अख्खा समूह रे. म्हणजे 1-2 माणसं पडली असती तर ठीक आहे, पण अख्खा समूहच कशा गलिच्छ पद्धतीनं एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने जातो आणि किती उद्ध्वस्त करू शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे माई. आणि तेच ना की जे बोललं जातं की ज्या उच्चवर्णीय या वर्गाच्या विरोधात संघर्ष राहिलाय बाबासाहेबांचा, आणि ब्राह्मण कुटुंबातल्या स्त्रीशी लग्न केलं म्हणून एवढा विरोध माईंना. हा जातीची जी एक मानसिकता जी आहे ना, मुळात तसा ब्राह्मण आणि बाबासाहेबात मी जसं म्हणालो की CKPचे अनेक सहकारी आहेत. बाबासाहेब ब्राह्मण आणि ब्राह्मणेतरातला वाद आणि
ब्राह्मण आणि ब्राह्मणत्व याच्यामध्ये बाबासाहेब कायमच अंतर करत होते, हा मुद्दा नव्हता. माईच्या बद्दल त्या ब्राह्मण असण्यापेक्षा दुसरा मुद्दा होता की माई हा त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्धी होत्या, की उद्या बाबासाहेबाच्या नंतर बाबासाहेबांच्या चळवळीचा वारस कोण असणार आहे, तर माई असतील. डॉक्टर होत्या, बाबासाहेबांच्या पत्नी होत्या, आणि वयाचं हे सगळं होतं. आणि एक राजकीय प्रचंड समज होती त्यांच्याकडे, प्रचंड राजकीय समज होती, एक राजकारण जवळून बघितलेलं होतं, हे त्यांना नीटपणे माहीत होतं. आणि म्हणून बेसिकली माईला या सगळ्या प्रक्रियेतनं बाद करण्यासाठी, या सगळ्यातून हटवण्यासाठीच मुळात माईच्या विरोधात ठरवून अशा पद्धतीचं षडयंत्र केलं गेलं आणि माईला राजकारणातून उद्ध्वस्त, म्हणजे केवळ राजकारणातूनच नाही तर व्यक्तिगत जीवनातून पण माई कधीही कडवट झाल्या नाहीत. बरोबर आहे. कधीही ह्या सगळ्या बाबासाहेबांच्या नावाला काहीतरी कलंक लागेल, स्टिग्मा लागेल असं त्यांनी वर्तन केलं नाही. म्हणजे इतकी लेवल की 18-19 खासदारांची एक समिती नेमली होती, चौकशी समिती नेमली होती की खरंच हे आरोप खरे आहेत का, त्याच्यात काही सत्यता आहे का. शेवटी अहवाल आला की त्यांचा मृत्यू हा नैसर्गिक झालेला आहे, पण तरीही अहवाल येऊन बी म्हणजे एवढं सगळं स्पष्ट होऊनही ती बदनामी थांबली नाही. तर तो म्हणूनच ना, म्हणजे उदाहरणार्थ खैरमोडेंनी त्यांचा जो ग्रंथ तो नंतर 20 वर्षांनी आला, पण तोपर्यंत चौकशी समितीचा अहवाल आला होता ना. आणि बेसिकली खैरमोडे जे लिहित होते त्या खैरमोडे महाराष्ट्रात होते, पण त्यांचा स्रोत ही सोहनलाल शास्त्री जे होते ना, तर ही जी माणसं होती ही सतत पंपिंग करत होती. आणि अशा पद्धतीच्या खूप म्हणजे अगदी नंतरच्या काळामध्ये तर बघ हे इथपर्यंत, आणि अलीकडच्या काळात बामसेप जी आहे ना, खास करून वामन मेश्रामाची बामसेप, ह्या वामन मेश्रामाच्या बामसेपनं तर अत्यंत गलिच्छ पातळीवर जाऊन माईची बदनामी केली गेली. म्हणजे ते आपण इथं डिस्कस करू शकत नाही एवढ्या गलिच्छ पातळीवर. बरोबर आहे. या पातळीपर्यंत ही माणसं एक नीचपणाचा जो कळस गाठतात ना, की एकीकडं आपला भारतीय समाज तर पितृसत्ताक आहे, सरंजामी आहेच, अरे पण बाबासाहेबांची चळवळ ही मानवतेची, स्त्रीमुक्तीची चळवळ होती ना. त्या स्त्रीच्या चारित्र्याचे लिटरली या बामसेपवाल्याने धिंडवडे उडवले. हे सगळे रिपोर्ट समोर येऊन BC कांबळेंनी शंका व्यक्त ते करतच राहिले होते. आणि जेव्हा 57ला त्यांनी चौकशी अहवालावरती प्रश्न विचारला होता, ती शंका उपस्थित केली होती. त्यानंतर जे तेव्हाचे गृहमंत्री होते वल्लभपंत, गोविंद वल्लभपंत, त्यांनी याच्यावरती उत्तरही दिलं होतं. पण मग पोलिसांचा जो गुप्त अहवाल होता तो जाहीर करणं योग्य नाहीये म्हणून तो पब्लिक डोमेनमध्ये आणलाच नाही. म्हणजे काय झालं होतं त्या दरम्यान? त्याच्यावरचा जो अहवाल आहे की एक सक्सेना ना, त्या काळात दिल्लीचे DIG होते सक्सेना म्हणून, तर ते पोलीसच होते. हो बरोबर आहे. मुळात तो पोलीस कंप्लेंट होती. आता पोलीस कंप्लेंट आणि या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये त्यांनी चौकशी केलेलीच होती. आणि पोलिसांची चौकशी अहवाल जो आहे ना, तो जाईल कोणाला, तो पार्लमेंटला जाईल ना. बरोबर आहे. पोलीस त्यांची ऑथॉरिटी आहे का पब्लिक डोमेनमध्ये ते सगळं आणण्याची? पोलिसांची जी काही त्यांची ऑथॉरिटी होती ती त्यांची सिनियरिटी होती, की ज्या गृहमंत्रालयाने त्यांना सांगितलं त्यांनी गृहमंत्रालयाला अहवाल सादर केला आणि त्याच्या आधारावर तर गोविंद वल्लभ पंतांनी निवेदन केलं ना. तर ते निवेदन ऑलरेडी हे सगळं आहे, परंतु मुळात वस्तुस्थितीकडे आणि सत्याकडे बघायचंच नव्हतं. आणि म्हणून अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या. पण माई का करतील ह्या सगळ्या गोष्टी? काय हेतू काय होता माईचा? उगीच तुम्हाला वाटलं अरे एक स्त्री ज्या माणसाबद्दल इतकं प्रेम करते आणि जो माणूस आपल्या स्त्रीवर इतका प्रेम करतो, पण काय म्हणजे इतकी खालची पातळी गाठली होती, रॅशनॅलिटी तरी काय आहे ना, की इन्सुलिनची अधिकची मात्रा दिली गेली आंबेडकरांना. हे डॉक्टर होते म्हणजे अगदी कशाचे काही तारे तोडले. म्हणजे उदाहरणार्थ की एक संदर्भ आलेला आहे की आंबेडकरांनी एक दिवशी मक्याचे कणीस खूप खाल्ले. तर आता हे सोहनलाल शास्त्री म्हणजे फारच शहाणे होते की ह्यांना जगातलं सगळंच कळत होतं. मग ते असं सगळं सांगितलं की नाही डायबिटीजच्या पेशंटला मक्याचे कणस अधिक देऊ नये कारण का डायबिटीज वाढतो. अरे पण नंतर मेडिकल सायन्स सांगतं की असं काही नाही. आणि ते स्वतः डॉक्टरच होत्या ना. पण नको तिथं नाक खुपसायची जी काही एक सवय होती ना, ती सोहनलाल शास्त्रीला होती. आणि म्हणून अशा ह्या नको तिथं नाक खुपसण्याच्या आणि अधिक शहाणपणाच्या ह्या सगळ्यातून जे अतार्किक तर्क ह्यांनी उभा केलेले आहेत ना, हेच लोकाला न पटणारे होते. त्याच्यामुळं मुळात हा सगळा एक शहाणपणाचा भाग नव्हता. किंवा खरंच अरे तुम्ही असं म्हणताय की माई आंबेडकरांनी बाबासाहेबांची हत्या केली, आंबेडकरांच्या चळवळीची हत्या कोणी केली?
कोण जास्त दोषी आहे? माणसाला एक दिवस तर मरण येणारच आहे, बरोबर आहे. मी असं म्हणतो की माईवरचे आरोप तर होतेच, पण सर्वात जास्त गुन्हेगार बाबासाहेबांच्या चळवळीची हत्या करणारे लोक होते. आणि बाबासाहेबांच्या चळवळीची हत्या कोणी केली? मुळात बाबासाहेबांच्या चळवळीची हत्या करायची होती, म्हणूनच तुम्ही माईवर बाबासाहेबांच्या हत्येचा आरोप लावला. बरोबर आहे. कोण होती ही आरोप करणारी? खैरमोडे होते. गंमत तुला सांगतो, हे आणखी कोणाला माहीत नाही. खैरमोडे नंतर जनसंघात गेले, इलेक्शन लढवलं जनसंघाकडून. माई आयुष्यभर गेल्या नाहीत. अरे मग बाबासाहेबाची निष्ठा होती तर आयुष्यभर बाबासाहेब ज्या तत्त्वज्ञानाच्या विरोधात लढले त्या तत्त्वज्ञानात खैरमोडे सामील झाले. 1962ची इलेक्शन खैरमोडेनं जनसंघाकडून लढवली, हे कोणालाच माहीत नाही महाराष्ट्रामध्ये, किंवा आणलं नाही समोर. इलेक्शन कमिशनचं बघा तुम्ही, त्याच्यात दिसेल तुम्हाला. दुसरे आरोप करणारे होते दादासाहेब रुपवते. हे दादासाहेब रुपवते कुठे गेले? काँग्रेसमध्ये गेले. नंतर होते आर डी भंडारे, कुठे गेले? काँग्रेसमध्ये गेले. पण तुम्ही तोपर्यंत माईचं आयुष्य संपवलेलं होतं. तर ह्यांनाच मुळात हे सगळं करायचं होतं आणि म्हणूनच ह्या उद्देश कुठेतरी सार्थ चळवळीचे झाला. मारेकरी होते आणि बाबासाहेबांच्या चळवळीची हत्या करायची होती, म्हणून ह्यांनी माईला हत्येकरी ठरवलं. आणि याच सगळ्यामुळं माई सार्वजनिक आयुष्यापासून माईंनी फारकतच घेतली होती. म्हणजे 70 पर्यंत, म्हणजे माईच्या सार्वजनिक जीवनात येण्याचा प्रसंग तुला सांगतो की माईला सार्वजनिक जीवनामध्ये आणलं ते DD बावीसकरांनी. म्हणजे माईचं दिल्लीमध्ये राहत होत्या, तर दिल्लीचं घर जमा केलं गेलं. म्हणजे अनेक लोकांची खूप गैरसमज होती की बाबासाहेबाकडे प्रचंड संपत्ती आहे, अमकाय तमकाय. दिल्लीतलं घर हे बाबासाहेबांचं घर नव्हतं, ते आरोहीचे एक राजे होते, त्यांचं घर होतं ते. आणि ते विकल्याच्या नंतर अक्षरशः माईचं, आंबेडकराचं सामान बाहेर फेकलं गेलं रस्त्यावर आले, अक्षरशः रस्त्यावर आलं. हे जे बाबासाहेबांच्या बद्दल आता फार बोलतायत, ह्यांना बाबासाहेबांचं लिटरेचर पण वाचवता नाही आलं. त्या काळाला तुम्ही का नाही बाबासाहेबांचं लिटरेचर वाचवलं की ते घर आहे, त्या घरातलं लिटरेचर आणि या सगळ्या रस्त्यावर फेकून दिलं गेलं. आणि मग बाई मुंबईत आल्या. तर मुंबईत आल्यानंतर पण माई लपून या अर्थाने की सार्वजनिक जीवनात नसायच्या. तर एकदा काय झालं, हे DD बावीसकर जे आहेत, तर हे जे विक्रांत आयने जे आहे ना, त्याच्यात ते कामाला असायचे. अच्छा. आणि ते भैयासाहेब आंबेडकरांचे मित्र पण होते आणि बुद्धिस्ट महासभेचे कार्यकर्ते पण होते. तर ते भिक्खूपंथी काही दिवस झाले होते. तर ते चैत्यभूमीकडून एक दिवशी त्यांच्या घराकडे जाताना माई आंबेडकर, जे पोर्तुगीज चर्च रोड आहे जुनं, आणि आता त्याला CK बोले मार्ग म्हणतात, तर मात्रछाया निवास म्हणून हे माई आंबेडकरांच्या वडिलाचं घर, म्हणजे किरायानं राहायचे. ते पण त्यांचं घर नव्हतं, त्यांचे वडील पण तिथे किरायानं राहायचे. ते कोणी उत्तर भारतीयाचं घर होतं, तो उत्तर भारतीय ह्यांच्याकडे किराया पण घ्यायचा नाही. आणि तिथं ते राहायचे. तर ते एक दिवशी माई बाहेर बसलेल्या, तर हा तिथे गेले बावीसकरांनी. ते असं म्हणाले की तुम्ही ते आंबेडकरांच्या मिसेस का? तर माई नाही म्हणाल्या त्यांना, कारण की ओळख कोण विचारतोय काय, त्यांना ओळखच डिस्क्लोज करायची नव्हती. मग ते 2-3 वेळेला गेल्याच्या नंतर त्यांना जरा विश्वास वाटला आणि मग त्यांनी सांगितलं की मी आंबेडकरांची मिसेस आहे. आणि मग बावीसकरांनी, त्या काळात पॅन्थरचे नेते होते राजा ढाले वगैरे, यांना सांगितलं. आणि मग राजा ढाले, जवी पवार असतील, नामदेव ढसाळ असेल, त्या काळात ती सगळी पॅन्थर खास करून मंडळी. आणि या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा उल्लेख केला पाहिजे, तो म्हणजे विजय सुरवाडेंचा. विजय सुरवाडेंकडे माई राहायच्या आणि विजय सुरवाडेंनीच पहिल्यांदा माईच्या हे सगळं जीवन समोर आणण्यासाठी खूप प्रयत्न केला. म्हणजे त्यांना सार्वजनिक जीवनात आणलं बावीसकरांनी आणि ॲक्टिव्ह केलं, त्या पॅन्थरमध्ये ॲक्टिव्ह झाल्यानंतर. आणि पण त्यांच्यावरचा जो कलंक होता आणि त्यांची जी बाजू होती तोपर्यंत कोणीच मांडलेली नव्हती. ती बाजू मात्र विजय सुरवाडे, जे एक आंबेडकरी चळवळीचे चांगले अभ्यासक आहेत, मग माईनी त्यांना त्यांचा व्यक्तिगत पत्रव्यवहार दिला, बाबासाहेबांचं सगळं सामान दिलं आणि एक तार्किकरित्या एक विजय सुरवाड्यांनी ह्याचा प्रतिवाद करायला सुरुवात केला. आणि मग त्याचाच एक भाग म्हणून 1990ला माईनं ते हे आलं. नाही तर तोपर्यंत माईला काहीही करण्याची गरज म्हणजे इतकं सगळं जीवन झालेलं, तर एकाएकी जीवन जगणं, आपल्या पार्टनरशिवाय जीवन जगणं आणि त्यातही एवढं आयुष्यामध्ये आणि त्याच्यामध्ये एवढं झेलत बसणं. पण माईनी सतत जे काही करता येईल बुद्धिझमच्या बद्दल, ह्याच्याबद्दल, तर ते करत राहिल्या. आणि एक आपली त्या माई बोलत नाही राहिल्या, तर प्रत्यक्ष आपल्या कर्तृत्वानंच त्यांनी बाबासाहेबांची लिगसी सिद्ध केली. बाकीच्या लोकांनी तोंडाने बोलत राहिले, आरोप करत राहिले, पण प्रत्यक्ष वर्तनामध्ये मात्र हे करप्ट झाले.
माई मात्र बोलल्या नाहीत, पण आपल्या वर्तनानं सांगितलं की मी बाबासाहेबांची जीवनसाथी आहे आणि त्याच्याबरोबर सर्वात महत्त्वाचं मी चळवळीची जीवनसाथी आहे. आणि तेच त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये सिद्ध केलं. म्हणजे इंदिरा गांधींनी त्यांना राज्यसभेची ऑफर दिलेली होती, हो. त्या गेल्या नाहीत, नेहरूंनी दिली होती, गेल्या नाहीत. मेडिकल ऑफिसरची नोकरी देण्याची त्यांनी ऑफर दिली होती नेहरूंनी माईंना. मेडिकल ऑफिसर तर खूप नंतर त्यांनी छोट्या मोठ्या जगण्यासाठी त्यांनी ते काम पण केलं त्यांनी, पण तो महत्त्वाचा नव्हता पॉलिटिक्स म्हणून. नंतर त्या इंदिरा गांधीनं जेव्हा इंदिरा गांधीच्या विरोधीत गेल्या तर उलट त्यांनी जेव्हा आंध्रामधलं NT रामारावचं सरकार बरखास्त केलं गेलं इंदिरा गांधींनी, तेव्हा बाबासाहेबांचं जे एक भाषण आहे की देशामध्ये विरोधी पक्षाची का गरज आहे, तर या रेफरन्सला घेऊन माई आंबेडकरला NT रामारावांनी तिकडे बोलवलं आंध्राला, आणि माई त्या सगळी एक विरोधी पक्षाची मोठ बांधली होती. तर माई त्याच्या हे होत्या, म्हणजे त्याच्यातला महत्त्वाचा रोल माई करत होत्या, तर तिकडं त्या गेल्या होत्या. त्याच्यामुळे माई आयुष्यभर चळवळीबरोबरच राहिल्या. पण त्यांच्या पोटी पण त्यांच्यासमोर अवहेलना आली की कोर्टात पण नंतर जे काही वाद गेला बाबासाहेबांच्या संपत्तीवरनं, भैयासाहेब आणि माईंमध्ये जे काही वाद झाला, तो वाद झालेला ह्यांनीच पेटवला होता बाकीच्या सगळ्या गोष्टीमुळं. म्हणजे अशी होती की ती प्रॉपर्टी बाबासाहेबांकडे. म्हणजे आता हे बघ की माईनंच एक किस्सा सांगितला आहे की खरं तर या सगळ्यांचं असं म्हणणं होतं की माईनं खूप सारी संपत्ती जमा केलेली आहे आणि एक कपाट होतं माईच्या घरामध्ये. तर माई सांगतात की ज्या दिवशी किती पातळीवर हे षडयंत्र शिजत होतं की बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेत माई जात होत्या आणि त्यांनी त्यांची पर्स, त्यांचा जो स्वयंपाकी होता सुदामा गंगावणे म्हणून, त्याच्याकडे दिली. तर आणि त्याच्यात एक घड्याळ पण होतं जे बाबासाहेबांनी माईला दिलेलं होतं, आणखी एक काहीतरी वस्तू होती. आता अंत्ययात्रेत गेली, अंत्ययात्रा संपल्याने माईनं ती परत दिली. नंतर बघतायत तर त्याच्यातलं घड्याळ बी नाही आणि चावी बी गायब. अरे बापरे. तर सुदामा गंगावणेनी ती चावी काढून, म्हणजे कोण होतं, ती भैयासाहेब आंबेडकराकडं दिलेली होती. आणि जेव्हा दिल्लीमध्ये बाबासाहेब आंबेडकर ती प्रॉपर्टीचा वाद झाला आणि ते सील करायला आले तर कपाटाची चावीच नाही. तर ताबडतोब भैयासाहेबांनी चावी काढली आणि दिली आणि उघडे पडले. म्हणजे संपत्तीचा वाद जो होता ना, तर अशा पद्धतीनं. तर बेसिकली त्या काळामध्ये भैयासाहेबांना जी आजूबाजूची जी मंडळी होती ना, ती खूप मोठ्या वेगळ्या प्रमाणात भैयासाहेबाची कान भरत होती. आणि मग माईनं पण सांगितलं की आम्हा माय लेकरामध्ये अशा पद्धतीचा या लोकांनी वाद उभा करण्याचा. पण जेव्हा भैयासाहेब निवडणुकीला उभे होते तेव्हा प्रचारासाठी माई तर गेल्या होत्या. भैयासाहेब आजारी होते तेव्हा पण माई गेल्या. म्हणजे माईनं हे सामंजस्य दाखवलं की तो कौटुंबिक वाद नंतर त्यांनी, तर मुळात त्या काळातला जो कोर्टाचा मुद्दा होता ना, की बाबासाहेबांकडे 3 ठिकाणची प्रॉपर्टी होती. दिल्लीत एक मेहरोलीला त्यांचा फ्लॅट होता, तो मुंबईतलं राजगृह आणि तळेगाव पुण्याचं हा घर. तर ठरलेलं असं होतं की तो काही कोर्टामध्ये की ज्याला मुंबईचं घर हवं आहे त्यानं 1,70,000 रुपये समोरच्या पार्टीला द्यावेत. म्हणजे ते जर भैयासाहेबाला हवा असेल तर त्यांनी माईला 1,70,000 द्यावेत, आणि माईला जर हवा असेल माईने भैयासाहेबांना द्यावेत. तर भैयासाहेबांनी मुंबईचं घर निवडलं आणि ते 1,70,000 माईला ते दिले. आता मुद्दा काय होता की हे का दिले असा पण एक सगळा प्रश्न आहे. मुळात बाबासाहेब जेव्हा गेले, आश्चर्य वाटेल, बाबासाहेबांच्या बँक अकाउंटमध्ये फक्त 300 रुपये होते. फक्त 300 रुपये होते बाबासाहेबांच्या बँक अकाउंटमध्ये. माई जगणार कशा? तर या पैशातनं नंतर माईनी दिल्लीतलं आणि तळेगावचं घर आणि या सगळ्यातलं त्यांनी कुठेतरी तो पैसा गुंतवला आणि त्या पैशातून नंतर त्यांची रोजीरोटी चालली. तर या सगळ्यातनं तर मुळात हा काय चॉईस नव्हता. राजगृह आणि हे जो सगळा जो भाग आहे तर याच्यातून हे सगळं उभा राहिलेलं आहे. पण अनेक वेळेला लोक नीटपणे वस्तुस्थिती न बघता, मूळ कागदपत्र न बघता किंवा त्याचा संदर्भासहित न बघता ते काहीतरी अर्धी गोष्ट मोडतोड करून सांगतात. लोकांच्या समोर ते येतं आणि लोक अर्धवट माहितीच्या आधारावर प्रचार आणि प्रसार करत राहतात. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की अशा अर्धवट गोष्टीमुळे आणि संदर्भ सोडून केलेल्या गोष्टीमुळे चळवळीचं खूप मोठं नुकसान होत राहतं. माईच्या निमित्तानं जे केलं गेलं ते तसंच केलं गेलं की ज्या महापुरुषानं इथल्या स्त्रियाला न्याय मिळावा म्हणून हिंदू कोड बिलसारखं एक बिल आणलं आणि त्याच्यासाठी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. म्हणजे जो देशभरातल्या स्त्रियांच्या न्यायासाठी झगडत राहिला माणूस, दुर्दैवानं असं म्हणता येईल, दुर्दैव शब्द लोकांना आवडेल की नाही, पण दुर्दैवानं
त्याच माणसाची जीवनसाथी असलेल्या बाईला न्याय नाही देता आला ना, तिच्यावर अन्याय झाला. एका अर्थी हे सगळं माईंना सहन करावं लागलं. हा किती पोएटिक जस्टिस आहे. आपण आंबेडकरांनाच हर्ट केलं यामुळे की जे ते सांगतायत की त्यांचे पत्र वाचा, की म्हणजे एक वेळ म्हणजे माईनेच असं सांगितलंय की बाबासाहेब कसे बघत होते की माईला एकदा एक गाठ आली होती छातीवर आणि असं डॉक्टरांनी निदान केले की कदाचित कॅन्सर असण्याची शक्यता आहे आणि खूप टेन्स झाला होता आणि डॉक्टरांनी त्यांना वेगवेगळ्या रूममध्ये झोपायला पण सांगितलं. तर ते माई सांगतात की तर अचानकपणे माईना जाग आली आणि बघितलं तर बाबासाहेबांच्या रूममधली लाईट सुरू आहे आणि मग माईनं डोकावून बघितलं तर बाबासाहेब उशी घेऊन उशीत रडत होते की आणि ते असं म्हणत होते की माझ्यानंतर तुला कोण बघेल. त्यांनी उल्लेख केला होता की माझ्या शरूचं नंतर काय होईल, माझ्या शरूचं नंतर काय होईल आणि शरूचं नंतर काय झालं आणि खास करून या समाजानं काय केलं ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. म्हणून म्हटलं की त्या माणसानं हिंदू कोड बिलाच्या निमित्तानं देशातल्या सर्व महिलांना न्याय देण्यासाठी आयुष्यभर लढले, पण जेव्हा त्यांच्याच पत्नीला त्यांच्याच जीवनसाथीला न्याय द्यायचा मुद्दा आला तेव्हा ते नव्हते आणि त्याच्या समूहानं मात्र त्यांचंच नाव घेऊन त्यांच्यावर खूप मोठा अन्याय केला. कदाचित हे त्या समूहाला ज्या दिवशी कळेल, वस्तुस्थिती नीटपणे समोर येईल, त्या दिवसाची आपण अपेक्षा करू की ते माईबरोबर पण एक न्याय करतील, माईकडे पण एका न्यायबुद्धीनं बघतील, समानतेनं बघतील आणि वस्तुस्थितीनं बघतील. ते अशा पद्धतीच्या पूर्वग्रहांना बळी पडणार नाहीत अशी आपण अपेक्षा करूयात. तर तुम्ही ऐकलंच असेल, खूप छान चर्चा झाली, बरेच मुद्दे, बरेच खुलासे, बरेच संदर्भ आपल्यासमोर आले आणि त्याला नक्कीच एक अभ्यासाची किनार आहे, संशोधनाची किनार आहे. हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे महापुरुष एक माणूस म्हणून कसा होता, त्यांचं खाजगी आयुष्य हे खाजगी नव्हतं, हे सगळं आपण ऐकलं. हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? म्हणजे एकंदरीतच हा एपिसोड तुम्हाला आवडला का? या एपिसोडबद्दल तुम्हाला काय वाटतं? खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच चर्चा ऐकण्यासाठी लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.